नातेवाईकच आपल्याला ट्रोल करत असतात. मुलींना शिकायला नेलं नांदेडला तर काय दिवे लावणार आहेत. जेव्हा मी पोलीस झाले तेव्हा त्यांना पेढे द्यायला गेले. एखादा असा अनुभव आहे का तुम्हाला पण असुरक्षित वाटलंय? जेव्हा आम्ही होमगार्ड असायचो तेव्हा आमच्यासोबतचे कॉन्स्टेबल आम्हाला तेवढा मानपान देत नव्हते. 3 वर्षामध्ये मला थोडंफार खटकलंय डिपार्टमेंटमध्ये. कारण नागरिकांचं असं म्हणणं असतं पोलीस कधीच वेळेवर येत नाही. मला पण हा प्रश्न जेव्हा मी सामान्य नागरिक होते तेव्हा मलाही पडायचा. ठोस पुरावे जर असतील की ह्यानेच गोष्ट केलेली तर मग त्याला डायरेक्ट फाशीचीच शिक्षा दिली. न्याय व्यवस्था चालवणारी जी लोक आहेत ना, मला वाटतं त्यामध्ये प्रॉब्लेम बरोबर आहे. आहे. जे संविधान लिहिलेलं आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी संविधान लिहिलंय, पण त्याला जर चालवणारे योग्य नसतील संविधान व्यर्थ ठरतं. किंवा तुम्हाला पण कुणीतरी म्हटलंय का की आपण सॉर्ट करू पैशाच्या ह्याच्या त्याच्यावर, तर तेव्हा तुम्ही काय रिॲक्ट करता? ते खरंच आहे. आता ह्याच्यात खोटं बोलण्यासाठी काय नाही की पोलीस घूस घेत नाहीयेत. त्या पदावर बसलेली लोक सुद्धा मला वाटतं की तेवढी जबाबदार आहेत की तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही निर्णय देऊ शकता. आपल्या फरना पोलीस स्टेशनला एक घटना घडली की ती मुलगी मदतीसाठी आली आणि त्या मॅडमनी परत नेऊन सोडलं. म्हणजे मला ही खूप गोष्ट लागली खरं तर. किंवा जे आता पोलीस भरतीची तयारी करताय तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? नवीन रिक्रूट आले किंवा भरती होणार आहेत, गरिबीतून भरती होत आहेत, तुमच्या पायाला कधी कधी शूज नसतात आणि जेव्हा तुम्ही भरती होतात आपल्याला चांगला उदरनिर्वाह करण्यासारखा एक आपल्याला पगार मिळतो. तर आपण ह्या गोष्टी जास्त म्हणजे हव्यासापोटी नाहीच केला पाहिजे, करायलाच नाही पाहिजे. पेरेंट्स आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एक मैत्रीण आहे जी माझ्यासोबत तिने भरतीची तयारी केली आणि त्या भरतीमध्ये ती नाही झाली, मी झाले. तिच्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही लग्न करू नका, ती पोरगी 20 वर्षाची 21 वर्षाची आहे. त्यांना आईवडिलांना शिक्षणापेक्षा त्यांची लग्न महत्त्वाची वाटतात. त्यांना इंडिपेंडेंट करण्यापेक्षा कुणाच्या तरी गळ्यात घालणं म्हणून, आणि तिला एक चान्स दिला असता तर ती पोलीस झाली असती. तर आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र पोलीस दलात गेली 3 वर्षे सेवा बजावत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल मॅडम. त्यांच्या प्रवासापासून ते पोलीस भरतीची तयारी, ड्युटीवरील अनुभव, गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स, अशा अनेक विषयांवर आज आपण मनमोकळ्यापणाने चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूयात. तर सर्वप्रथम मॅडम तुमचं ग्रो मराठी पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते मी. वेळ न घालवता सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय द्या. तर मी अष्टगाथा मधुशिला जयवंत कावळे आणि सध्या पोलीस खात्यामध्ये 3 वर्षे झालेत मला. मी रुजू आहे. माझं शिक्षण झालं आहे, BPED झालं आहे, माझं BA झालं आहे, 2 वेळा ग्रॅज्युएशन, आणि आता पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा मी म्हणजे हे घेतलं आहे, ॲडमिशन घेतले, मी लॉ करत आहे पुढे. सो आणि पुढचं समजा फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर एक मी सर्वसामान्य कुटुंबामधून आलेली आहे. माझ्या घरी आम्ही तिघी बहिणी, एक भाऊ आहे लहान. माझे वडील शेती करतात. काही वर्ष वडिलांनी ऑटो रिक्षासुद्धा चालवली आहे. आणि माझी मम्मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ खरं तर मी म्हणणार नाही मम्मीला, कारण माझ्या मम्मीनी गावाकडे असताना शिलाई मशीन, पुन्हा पिठाची गिरणी होती आमच्याकडे, आणि किराणा दुकान, अशा 3 कामं ॲट अ टाईम करायची माझी मम्मी. त्यामुळे ती व्यावसायिक होती असं म्हणेल मी. आणि असा आमचा एक जनरली घराचा, कुटुंबाचा हे आहे. जर्नी होती ती कशी स्टार्ट झाली? आता जनरली आपलं जे सामान्य म्हणजे खेडेगावातलं जे कुटुंब असतं, तर ते आईवडिलांची जी स्वप्न असतात तीच आपण आपली मानून चालत असतो. सो घरच्यांनी म्हणजे आमच्या मामानी सर्वात अगोदर लहान असताना की मी फिजिकल थोडी स्ट्रेंथ आहे तर तू पोलीस हो, दीदीला तू थोडीशी म्हणजे डॉक्टर फील्डमध्ये जा, असं सांगून मग आमच्या डोक्यामध्ये मग मी तेव्हापासून पोलीस व्हायचं. पण लहान असताना आपल्याला माहिती नसतं की हां काय पोलीस वगैरे. पण जेव्हा मी 8वीत होते तेव्हा आमच्या शाळेमध्ये एक PSI मॅडमला बोलवलं होतं असं मार्गदर्शन करण्यासाठी. तर त्यांचा तो PSIचा आवरा बघून आणि त्यांची रिव्हॉल्वर बघून त्यांनी आम्हाला ते बुलेट वगैरे त्याच्या काढून दाखवल्या. तर ते एक मला फार प्रभावी वाटलं. डोक्यात तर अगोदरपासून होतंच. तर पोलीस खात्यामध्ये मग आणि पोलीस खात्यामध्ये यायचं, पण PSIच्या म्हणजे पोस्टला डायरेक्ट आपण हे करू शकत नाही की तिथपर्यंत जाऊ शकत नाही. तर एक म्हणजे लवकर डिपार्टमेंटमध्ये येण्याचा कुठला मार्ग आहे तर तो पोलीस कॉन्स्टेबल, सरळ सेवा म्हणतो आपण, की तुम्ही 1-2 परीक्षा द्या आणि सरळ सेवेमध्ये तुम्ही भरती होऊ शकता. तर मग मी तसं 12वी झाल्याच्या नंतर पोलीस भरतीला तयारी सुरू केली. तर मग जर तुम्ही तयारी 12वी नंतरच सुरू केली प्रॉपर, तर मग तुमचं असं 8वी नंतर जे एमच होतं की मला आता पोलीसच व्हायचंय, बरोबर? मग तयारी कुठनं सुरू केली, कशी सुरू केली तुम्ही?
हां, आता सांगायचं झालं तर 11वी पासून मी स्पोर्ट्सला जॉइन झाले आणि तेव्हापासून माझी फिजिकल वगैरे मी तयारी करत होते. मी स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे रनिंग वगैरे चालू केली होती आणि त्यानंतर 12वीला मग प्रॉपर भरतीची तयारी चालू केली 12वी झाल्याच्या नंतर. तर सोबत पण जे घरच्या अडचणी येतात आपल्या आर्थिक, त्या अनुषंगाने मग मी होमगार्डमध्ये सुद्धा भरती झाले. अच्छा. त्यामुळं म्हणजे होमगार्डमध्ये भरती झाल्याच्यानंतर आर्थिक अडचणी थोड्या कमी वाटायला लागल्यात आणि पण त्यामुळे मी माझा जे भरतीचं तयारी आहे ते मागे पडायला लागली. बरोबर आहे. त्यामुळं पण कसेबसे 3 वर्ष त्यानंतर लॉकडाऊन वगैरे लागलं. मग तो पर्यायच नव्हता कारण मी होमगार्डची ड्युटी सोडू शकत नव्हते. सो त्यामुळं ते भरतीची तयारी थोडी पाठीमागे पडायला लागली आणि जसंही लॉकडाऊन संपलं मग त्यानंतर मी पुण्यामध्ये माझा बार्टी इथे नंबर लागला. जसं की बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. तिथं पण CET म्हणजे एंट्रन्स एक्झाम देऊन आपलं सिलेक्शन होत असतं. तर तिथे माझं बार्टीमध्ये सिलेक्शन झालं आणि मग माझा जे प्रॉपर म्हणजे अगोदर जो अभ्यासाचा टच होता त्यासोबतच मी जे 4 महिने प्रॉपर तयारी केली आणि त्यानंतर मग मी 4 महिन्याच्या नंतर लगेच भरती आली आणि मी भरती झाली. म्हणजे तुम्ही एक वर्ष बरोबर अगोदर केलं, पण थोडं जम्बलिंग झालं हां, तुमचं हां. Yes. फायनान्शियल कंडिशन ह्याचं. पण 4 महिन्यात नंतर डायरेक्ट तुम्ही सिलेक्टच झालात. हो. तर मग तुमचं शेड्यूल कसं होतं अभ्यासाचं एक? हां, तर आता शेड्यूल सांगायचं झालं तर पुण्यामध्ये तर सर्वांनाच माहिती आहे की ते हेक्टिक शेड्यूल असतं. कारण जे आता समजा मी ग्राउंडला चालले, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये आमचं ग्राउंड असायचं, कधी चतुर्शृंगीला असायचं, ते त्या आठवड्यानुसार. तर येण्या-जाण्यामध्ये पण भरपूर वेळ जायचा, ट्रॅफिकमध्ये भरपूर वेळ जायचा. तर आम्ही सकाळी 4 किंवा 4:30-5 वाजता आम्ही ग्राउंड करत होतो. त्यानंतर मग ग्राउंड 2-2.5 तास चालायचं. घरी रूमला जाऊन जे डाएट वगैरे असतं, मग हे सर्व आवरून वगैरे 10-11 वाजायचे. त्यानंतर लायब्ररीला जायचं. मग एक रात्रीपर्यंत फक्त जेवायला वगैरे आम्ही दुपारचं जेवण मेसला जायचं आणि रात्री 11-12 पर्यंत लायब्ररीला बसायचं. मग परत रूमला जायचं, आराम करायचं. परत तेच आपलं शेड्यूल चालू. तेच. 4 महिने म्हणजे प्रॉपर हे शेड्यूल फॉलो हां, केलं, हां, काहीच हां, नाही बरोबर केलं आहे. दुसरं. हां, त्यामुळं 4 महिन्यामध्ये ते मी म्हणजे माझं ध्येय साध्य करू शकले. आता आपले जे फॅमिली असते किंवा सर्वसामान्य लोक असते, त्यांच्यामध्ये असं एक असतं की आपला मुलगा किंवा मुलगी लाल दिव्याच्या गाडीतच आले पाहिजे किंवा एक गव्हर्नमेंट सर्वंटच आले पाहिजे. तर मग तुम्हाला असं कधी फील झालं होतं का आतमधून की व्हायचं तर पोलीसच व्हायचं किंवा मग आता आपला दौरा इन्क्रीजच करायचा, तर असं झालं हो, होतं का? झालंय. तर जेव्हा मी होमगार्डमध्ये होते, अगोदरपासून तर ते होतंच, पण जेव्हा मी ड्युटी करायची तेव्हा ते माझं ध्येयापासून मी थोडी दूर जात होते आणि तेवढं म्हणजे आपल्याला एकदम जास्त त्या गोष्टीसाठी वाटत नाही. तर जेव्हा आपल्या घरचे किंवा म्हणजे नातेवाईकच आपल्याला ट्रोल करत असतात, तर तेव्हा एक आपल्याला जास्त असं आतून अशी आग लागते की यार मी आता करून दाखवणार यांना. कारण आमचे नातेवाईकांचा एक शब्द फार मला वैयक्तिक टोचतो की पोरींना नांदेडला शिकायला नेलं, मुलींना कारण आम्ही तिघी बहिणी आहोत. तर अच्छा. मुलींना शिकायला नेलं नांदेडला तर काय दिवे लावणार आहेत. बरोबर. हे खूप म्हणजे खूप टोचलेलं होतं मला. त्यामुळं मी ठरवलं की नाही आता ह्यांना ह्या एवढ्या एका वर्षात किंवा एक 6 महिन्यामध्ये करून दाखवायचं. आणि त्यानंतर माझी ड्युटी चालू होती होमगार्डची आणि आपले जे म्हणजे आता होमगार्ड हे एक गव्हर्नमेंटचंच पद आहे समजा, खातं आहे. गृह खाते थ्रू होमगार्डची भरती होते. तर तेव्हा जेव्हा आम्ही होमगार्ड असायचो तेव्हा पोलीस म्हणजे जसं मी आता कॉन्स्टेबल आहे, तर आमच्यासोबतचे कॉन्स्टेबल आम्हाला तेवढा मानपान देत नव्हते हां, किंवा ते एक बरोबर आहे. नसतं होमगार्डच्या बाबतीमध्ये. तर मी असंच नवीन गाडी शिकले होते 4 व्हीलर. तर मी म्हटलं की 4 व्हीलर आता डिपार्टमेंटची आहे, तर एक चक्कर मारून घेऊ. आणि जे सीनियर माझे ASI होते तेव्हा एक सर, तर म्हणले हां मॅडम घ्या, काही हरकत नाही. आणि मी काढली गाडी आणि थोडंसं म्हणजे 100 मीटर आले असेल तेव्हा जे चालक होते त्या गाडीचे, चालकची स्पेशल भरती आहे, ते दुरून मला आवाज देतात की मॅडम उतरा जमते का, ठोकसाल असं म्हणजे नाही का, अच्छा. ठोकाल वगैरे. हां, तर ते हां, जोरात ओरडून मग मला ते एम्बॅरेसिंग वाटलं हो. आणि मी तशीच गाडी लावली आणि उतरले. म्हणलं आता ह्यांना करून दाखवायचं. बरोबर. त्यानंतर ते योगायोगानं माझा पुण्यामध्ये नंबर पण लागला आणि नंतर मी ड्युटीला गेलेच नाही. अच्छा. आणि नंतर डायरेक्ट जेव्हा मी पोलीस झाले तेव्हा त्यांना पेढे द्यायला गेले. तर मग हे असं असतं मनामध्ये की यार हा नाही आता करून दाखवणार. आणि जेव्हा आपण मनावर घेतो की मला करून दाखवायचंच आहे तेव्हा ते होतच. बरोबर आहे. म्हणजे तुमचा प्रवास काय सोपा नव्हता Yes, कधीच. exactly. पण मग आपण जे म्हणतो की मानसिक त्रास होतो जेव्हा आपले नातेवाईक आपल्या वडिलांना म्हणता किंवा आईला म्हणता की नका शिकू किंवा मग आपल्याला
कुठेतरी कमीपणा दाखवता. तर मग असं मानसिक त्रास होतो. मग तेव्हा असं एक तरी दिवस असा होता की जेव्हा तुम्हाला वाटलं की नको बाबा आता बस करायचं, नाही व्हायचं मला काहीच, मला आता घरीच बसायचं. नाही, खरं तर हा प्रश्न म्हणजे माझ्या मनात कधीच नाही आला, कारण अच्छा. मी एक स्पोर्ट्स पर्सन होते. हां, हां. आणि मानसिक त्रास झाला खूप, कारण आपल्या घरच्यांना लोक बोलतात त्यावरून आपल्याला जास्त त्रास होतो. हो. आणि आमच्या महिलामध्ये म्हणजे म्हणतो आजूबाजूच्या की कोणालाही शिकवलेलं नाहीये जास्त. म्हणजे समजा आमच्या काकांच्या मुलींना समजा, तर माझ्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं, त्यामुळे आजूबाजूची लोक बोलायचीच की काय शिकवायची गरज आहे, किंवा तुम्ही शिकवता कायच दिवे लावणार आहेत मुली. तर बरोबर हे आहे. सगळं बोलल्याच्या नंतर असं म्हणजे वाटायचं की पण मी एवढं म्हणजे त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचे. आपल्याला करायचंय आणि खूप काही मोठं करायचं हे मनात होतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मी नगण्य धरत आले, आणि मी कधीच मला वाटलं नाही की मी आता सोडून द्यावं, किंवा मला आता काही करायचं नाही. कारण माझ्या घरच्यांची, माझे आई-वडील एवढे शिकलेले नाही आहेत. मम्मी 10वी शिकलेली आहे, पप्पा 4थी शिकलेले आहेत. अच्छा. पण हे असून सुद्धा त्यांनी कधीच नाही बोलले की आता एक भरती झाली किंवा 2 भरत्या झाल्यात की नाही होतंय, बरोबर. सोडून घरच्याकडूनच ठीक आहे, कर, तू करत राहा, करत राहा. हां, त्यामुळे हे बरोबर एक आहे. बळ असतं ना, हो. ते माणसाला खूप म्हणजे कधी खूप. थांबू देत नाही. बरोबर सो आहे. म्हणजे असं असतं की शेजारचे किंवा नातेवाईक किती जरी बोलले, Yes, आपले yes. आई वडील जर आपल्या बाजूने आहेत, तर मग आपल्याला काही फरक अगदीच, नाही अगदीच. पडत. हो, हो. तर मग आता तुमच्यासारखे आणखी आत्ता तेव्हाची जे कॉम्पिटिशन होती आणि आत्ताची जी कॉम्पिटिशन आहे करंटली, त्याच्यात भरपूर सारा फरक झाला. हो, आता हो. खूप जास्त मुलं किंवा मुली हो. पोलीस भरतीमध्ये आहेत. हो. तर मग जर कुणाला जर पोलीस भरतीची तयारी करायची, तर मग त्यांनी पहिली स्टेप काय असायला पाहिजे त्यांची? हां. तर आता जसं तुम्ही बोललात की कॉम्पिटिशन खूप आहे. कॉम्पिटिशन तर भरपूरच आहे. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीला तर ते आहेच. पण आता सरळ सेवा पोलीस भरतीच्या लेव्हलला सुद्धा भरपूर कॉम्पिटिशन आहे. कारण जसं आता आम्ही भरती घेतोय, आता मी भरती झाले तर आम्हाला भरतीचा बंदोबस्त लागतो. तेव्हा आम्हाला निदर्शनासाठी असं येतं की बी-एड झालेले, डी-एड झालेले, हां. शिक्षक, इंजिनियर, बरोबर आहे. असे भरपूर लोकं. म्हणजे याच्यावरून कळतं आपल्याला की कॉम्पिटिशन तर खूप आहे. आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही बोललात की कसं सुरुवात करायला पाहिजे. तर जेव्हा आधीच तुम्ही ठरवा की तुम्हाला पोलीस व्हायचं का तुम्हाला एम-पी-एस-सी द्यायची. त्यामध्ये जेव्हा आपण कन्फ्यूज असतो ना, तेव्हा आपलं मग ध्येय धड एम-पी-एस-सी होत नाही, धड पोलीस भरती होत नाही. तुम्हाला जर इकॉनॉमिकली समजा स्ट्रॉंग व्हायचं असेल लवकर, तर तुम्ही पोलीस भरती निवडा आणि प्रॉपर त्या गोष्टीला द्या. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला दोन्ही पण गोष्टी म्हणजे लेखी आणि शारीरिक जे चाचणी असते, त्या दोन्हीमध्ये पण तुम्हाला समान म्हणजे प्रयत्न करावे लागतात, किंवा त्यामध्ये तुम्हाला झोकून द्यावं लागतं. पण तुम्ही त्यामध्ये असं नाही म्हणू शकत की मी माझं ग्राउंड स्ट्रॉंग आहे, तर मी लेखीला असंच दुय्यम स्थान दिलं तरी चालेल, असं नसतं. पण जेव्हा तुम्ही स्टार्टिंग करता तेव्हा तुम्हाला दोन्ही घेऊन सोबत चालावं लागतं. पण मग तो पुढचा प्रश्न राहिला की तुम्ही जेव्हा भरती तुमची येते, तुमची ॲड पडते, त्यानंतर तुमचं कोणती बाजू स्ट्रॉंग झाली आहे, म्हणजे फिजिकल स्ट्रॉंग झालं आहे का लेखी स्ट्रॉंग झाले, त्यावर ते ठरतं की मग तुम्ही कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचे. तर जेव्हा समजा 12वी झाली, आपलं 18-19 वर्ष असतात. आता माझ्यासोबतच्या बॅचच्या मुली ज्या आहेत, झाल्यात त्या 18-19-20व्या वर्षी पोलीस झाल्यात. म्हणजे त्यांनी काय केलं नेमकं, की तुम्ही एक ते म्हणतो ना आपण पक्षाचा एक डोळा आपण पकडायचा असतो. बरोबर सो आहे. तेव्हाच ते तुमचं साध्य होतं. आणि तुम्ही बेसिक अभ्यास, पोलीस भरतीला फार काही यू-पी-एस-सी सारखा अभ्यास नाही. मी नेहमी सांगते, माझ्या मैत्रिणीला पण सांगते, आपल्याला काय यू-पी-एस-सी क्रॅक करायची नाहीये, पोलीस भरती क्रॅक करायची. आणि हे मला पण अगोदर अवघड वाटायचं की यार किती अभ्यास आहे, किती लेंदी अभ्यास आहे. पण तुम्ही एकच गोष्ट जेव्हा बार करता तेव्हा ते तुम्हाला अचीव्ह होतं. त्यामुळे अगोदर तुम्ही अभ्यास किंवा ग्राउंड हे बेसिक तुम्ही करून घ्या, आणि त्यानंतर मग ठरवा की कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं आणि कुठल्या नाही. आत्ताचे जे जनरेशन आहे किंवा मुलं जे करतायत पोलीस भरती, त्यांच्यामध्ये ना एक मी मी खूप असं ऐकलंय, त्यांच्यामध्ये एक असं म्हणणं असतं की ग्राउंड स्ट्रॉंग असेल ना तरी होऊन जाईल. म्हणजे ते फक्त याच्यावर फोकस करतं की आपलं ग्राउंड स्ट्रॉंग असायला पाहिजे. पण आता खरं चित्र काय आहे नेमकं पोलीस भरतीचं? आता तेच की खरं चित्र म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीला दुसऱ्या स्थानावर नाही ठेवू शकत. ॲटलिस्ट पोलीस भरती काय स्पर्धा परीक्षेच्या कुठल्याही भागामध्ये तुम्ही जे तुम्हाला म्हणजे समजा थोडक्यात आता शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी अशा 2च आहे. ह्याला सरळ सेवा आपण म्हणतो. हे 2 तुम्ही पास केलं की तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव येतं. तर तुम्ही तुमची मानसिक आणि शारीरिक ह्या दोन्हीचा सुद्धा तिथं कस लागतो. म्हणजे तुम्हाला ते दोन्ही पण स्ट्रॉंगच लागतं,
की तुम्ही समजा म्हणताय की ग्राउंड माझं स्ट्रॉंग आहे, होऊन जाईल. पण तुम्ही समजा इकडं ग्राउंडला आता 50 मार्काचं ग्राउंड असतं आणि तुम्ही इकडं 48 घेताय, काय हरकत नाही. आणि तुम्हाला इकडे 100 मार्काची लेखी आहे आणि तुम्ही इकडे 70 घेताय किंवा 60 घेताय. इट्स नॉट डन ना. म्हणजे हां, बाकीचे बरोबर. तुमच्या पुढे निघून जातील. मग ते तुम्हाला दोन्ही पण वेल करावं लागेल किंवा मग कुठल्यातरी एका ह्याच्यात तुम्हाला जास्त मार्क घेऊन नाही चालणार. मग ते खूप एक्सेप्शन असतात. बरोबर आहे. जसं आपण अपवाद म्हणतो त्या गोष्टीला, की हां, मी 100 पैकी 90ची लेखी मारणार आहे आणि मग 25 म्हणजे एक इकडे क्वालिफाय होण्यासारखी जशी आधी ग्राउंडची लिस्ट लागते. तुम्ही क्वालिफाय होता, की समजा कास्टमधून 32चा मुलांचा कट ऑफ लागला, 35चा लागला, तर तुम्ही 35 कट ऑफ पुरते मार्क जरी घेतले आणि मग इकडे तुम्ही लेखीचा पेपर 100 पैकी 90 मारला, तर मग इट्स म्हणजे तुमचं ते एक स्पेशलायझेशन आहे म्हणून आपण. बरोबर. पण एक सर्वसामान्य मुलाची आपण जर गोष्ट केली किंवा मुलीची गोष्ट केली तर तुम्हाला दोन्हीमध्ये ही स्ट्रॉंगच राहावं लागणार आहे. कारण मी माझ्यासोबत भरती करणारे अशी मुलं पाहिलेत किंवा अजून सुद्धा ते भरतीच करतायत आणि त्यांचं वय उलटून जाते. हो. तर तुम्हाला कुठल्याही एका गोष्टीला म्हणजे वरचा दर्जा किंवा ती महत्वाची आहे असं नाही धरून नाही चालणार पोलीस भरतीमध्ये. ते दोन्ही तुम्हाला स्ट्रॉंगच ठेवायला लागणार आहे. अच्छा. म्हणजे आपल्याला सेम बॅलन्स Yes, ठेवावं balance लागेल ठेवावं लागेल. तरच. मग हे तर खरं चित्र आहे आता हो. सध्याचं. तर मग आता तुम्हाला ऑन ड्युटी असून 3 वर्ष कंप्लीट झालेत, हो. तर मग तुम्हाला आता भरपूर सारे अनुभव आले असतील ना. हो. एक महिला पोलीस म्हणून आणि एक पुरुष पोलीस ह्याच्यामध्ये सोसायटी कशी तुम्हाला लेखवती? सपोज मग एखादा असा अनुभव आहे का की महिला पोलीस म्हणून तुम्हाला कुठेतरी तुम्हाला पण असुरक्षित वाटलंय किंवा मग एक असतं ना की कमी दर्जा किंवा जास्त दर्जा असं कधी Yes, होतं yes, का yes. फील तुम्हाला? हां, तसं होतं म्हणजे बऱ्यापैकी होतं तसं. आता मला 3 वर्ष झाले असं पण नाही म्हणू शकत मी की फार अनुभव आलाय मला. कारण माझ्यासोबत 15 वर्ष, 20 वर्ष ड्युटी करणारी लोकं त्यांना हां. फार अनुभव आहे. पण माझ्या अनुभवानुसार मी सांगते की 3 वर्षामध्ये मला थोडंफार खटकलंय डिपार्टमेंटमध्ये की महिलांसाठी थोडंसं वाटतं मला किंवा नाईटची ड्युटी असेल. हां. तेव्हा समजा मी चालक म्हणून पण डिपार्टमेंटमध्ये 4 महिने काम केले. तर त्यावेळेस मला नाईट ड्युटी असायची आणि जेव्हा आपण नवीन त्या गोष्टी अनुभवतो तेव्हा आपल्याला थोडी घाबरायला होते. आता नाही वाटत, आता पण मी नाईट ड्युटी करते. पण एक थोडंसं असुरक्षित वाटतं की वरिष्ठ आपल्याला कसं म्हणजे बोलतात, कुठल्या. हो. आता तुम्ही कॉन्स्टेबल जरी असाल तरी तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये तुम्ही एक वर्दी अंगावर चढवली, त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाने रिस्पेक्ट देणं हे म्हणजे महत्त्वाचंच आहे. बरोबर आहे. आपण वर्दी जरी नाही चढवली तरी एका महिलेला आपण रिस्पेक्ट देणं हे खूपच बरोबर आहे. महत्त्वाचं आहे. त्यामुळे पण असं काही म्हणजे सगळेच नाही म्हणत मी डिपार्टमेंटमधले, पण एक मानसिकता बऱ्यापैकी पुरुषांची वेगळी असते की हां, ते नाही बोलत रिस्पेक्टफुली. बरोबर. सो मला ते बऱ्याचदा खटकलंय डिपार्टमेंटमध्ये. हां. तेच. आणि या गोष्टीमध्ये सगळ्या मुली असं नाही बोलू शकत. म्हणजे आता माझ्या बॅचमेट भरपूर जवळपास 400 मुली माझ्या बॅचमेट आहेत की आम्ही एकदाच पासआउट होऊन आलोय. तर त्या सगळ्यांच्या मी ऑब्झर्वेशन केलं. म्हणजे वरिष्ठांनी त्यांना जर काही उलटसुलट बोलल्या गोष्टी तर त्या बोलू नाही शकत. बरोबर. पण मी बोलते. मी आत्ता 3 वर्षामध्ये मी जे मला खटकलं मी त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीला अपोज केलेला आहे. बरोबर. सो हे करावं प्रत्येक लेडीज कॉन्स्टेबलने किंवा लेडीज ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे त्यांनी ते बोलावं. कारण जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत मग हे असंच चालू राहील. आता तुम्ही पुण्यामध्येच ऑन ड्युटी आहात, तर मग पुण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणते क्राईम बघायला भेटलेत आतापर्यंत? तुम्ही किती अशा घटना बघता की पुण्यामध्ये ह्या बाबतीत जास्त घटना घडल्या जातात? ओके. तर आता पुण्यामध्ये सध्या आता पुणे हे आपलं खरं तर शिक्षणाचं माहेरघर हां, आहे. बरोबर. तर पुण्यामध्ये ह्या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजे. पण आपण असं नाही म्हणू शकत जिथे पब्लिक आली तिथे क्राईम आलाच. आणि आपल्या पुणे सिटीमध्ये फार स्थलांतर आहे मुंबई सारखं. सो जिथे म्हणजे क्राऊड वाढला तिथे आपल्या जास्त प्रमाणामध्ये जे आपल्या पुणे सिटीमध्ये गुन्हे घडतात ते एकतर मर्डर 302 हो. आपण म्हणतो जे IPC मध्ये 302 आहे ते आता BNS मध्ये 103 झालेलं आहे. सो एक मर्डरचे केस आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे पोक्सो आहेत जे हे गुन्हे घडतात जे आता आपण बघतोय खूपच म्हणजे हायलाईट झालेले गुन्हे आहेत. आणि तिसरी गोष्ट सायबर क्राईम आहेत जे पुण्यामध्ये जास्त चेन स्नॅचिंग झालं किंवा म्हणजे मोबाईल फ्रॉड झाला, ह्या गोष्टी जास्त घडतात पुण्यामध्ये. तर आणि ह्याच्यामध्ये मला 3 वर्षामध्ये ह्याच गोष्टी जास्त निदर्शनास आल्या की मर्डर आणि सायबर क्राईम. अच्छा. तर मग कुठे जरी एखादा क्राईम झाला
तर नागरिकांचं असं म्हणणं असतं पोलीस कधीच वेळेवर येत नाही किंवा लवकर कारवाई होत नाही. तर मग तुमचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात का, की का म्हणजे तुम्ही जर एखादी कारवाई करताय तर का एवढा वेळ लागतो? हां, कारवाईचा दुसरा टप्पा झाला. मी सविस्तर ह्याबद्दल सांगू इच्छिते, कारण मला पण हा प्रश्न जेव्हा आता मी सामान्य नागरिक होते, तेव्हा मलाही पडायचा आणि जेव्हा आता डिपार्टमेंटमध्ये आले, तेव्हा ही तफावत मी बघितली. तफावत म्हणण्यापेक्षा हा बदल बघितला मी, की माझ्या विचारांमध्ये. आपण म्हणतो, की एखादी घटना घडली आणि पोलीस लवकर पोहोचत नाही. समजा उदाहरणार्थ, आता माझी हद्द आहे पोलीस स्टेशनची, सिंहगड रोड पोलीस स्टेशन. तर मी एका कोपऱ्यामध्ये सिंहगडच्या आहे, दुसऱ्या कोपऱ्यामध्ये काहीतरी क्राईम घडतोय. त्या ठिकाणी क्राईम घडतोय, तिथून मला फोनच नाही आला. तिथून कोणीतरी मला कळवलं नाही, तोपर्यंत मला कळणार नाही. मला म्हणजे डिपार्टमेंटला, पोलीस खात्याला कळणार नाही. 3 किलोमीटरची हद्द आहे किंवा 4 किलोमीटरची हद्द आहे. तर एकतर आपला ट्रॅफिक हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पुणे सिटीमध्ये. तर मला तिथं पोहोचायला वेळ लागेल. ॲटलीस्ट 10 मिनिट तरी लागतीलच. तोपर्यंत ती एखादी समजा मर्डरचा गुन्हा घडतोय आणि तर तिथं मला पोहोचायला वेळ लागेल आणि तोपर्यंत ती घटना घडून गेलेली असेल. आणि दुसरा टप्पा जसं तुम्ही म्हणलात, की तिथं ते इन्व्हेस्टिगेशन करायला वेळ लागतो. ऑब्व्हियसलीच वेळ लागतो. कारण जेव्हा आता मर्डरचा गुन्हा घडलाय, आता मी एक अनुभवलेला, माझी अलंकार पोलीस स्टेशनला फर्स्ट टाइमच म्हणजे नाईट ड्युटी लागलेली होती आणि तिथे मर्डर झाला आणि आम्हाला कॉल आला. आम्ही तेव्हा नाईट पेट्रोलिंग करत होतो. कॉल येईपर्यंत त्या मुलाला मारून टाकलेलं होतं आणि म्हणजे शॉप समोर एक नाला असतो ना, त्यामध्ये तो पडलेला आणि पूर्ण नाल्यामध्ये त्याचं रक्त वाहत होतं. आता मला सांगा, ती घटना तिथं घडतीये ऑब्व्हियसली आणि आम्हाला फोन आला, तोपर्यंत तो थांबणार आहे का पुढचा नाही, माणूस? बरोबर नाही, आता मी मारणार नाही, पोलीस आल्यावर मारणार, असं नसतं. सो पब्लिकनी हे जाणून घेतलं पाहिजे, की पोलिसांच्या, मी असं म्हणत नाही की पोलिसांची बाजू पण घेत नाही, सर्वच गोष्टीमध्ये असं नसतं. कधी कधी विलंब होतो सुद्धा. तर पण विलंब का होतो ह्याची पण कारणं नागरिकांनी जाणून घेतली पाहिजे. सो काही काही गोष्टीमध्ये होतो. आणि मी जेवढं म्हणजे 3 वर्षामध्ये डायल 112वर होते. मी डायल 112 जे पब्लिकसाठी, कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही डायल 112वर कॉल करू शकता. ते कॉल मी जवळपास 1-1.5 वर्ष झाला हँडल करते. आणि आतापर्यंत खूप सारे, म्हणजे जसं की डोमेस्टिक व्हायलन्स झालं महिलांबाबतीत, तर जेव्हाही आम्ही कॉल येतो तेव्हा मला ते कॉल 4 ते 5 मिनिटामध्ये आम्ही पूर्तता करतो. आणि मी स्वतः वैयक्तिक, आता मला दुसऱ्या पोलिसाचं सांगत नाही मी, दुसऱ्या म्हणजे माझ्या सहकारी लोकांचं, पण माझ्या वैयक्तिक मी अनुभव सांगते, की मी पोहोचलेली आहे त्या ठिकाणी. जेव्हा एखादी महिला फोन करते, की मॅडम मला, आणि ते पुढचा फोन असा येतो की आम्हाला त्यांचा पत्ता पण लिहून घ्यायचा असतो, तेव्हा ते पुढचे घाबरलेले पण असतात, कारण त्यांना तिकडून मारहाण, म्हणजे ह्या सगळ्या जे जमलिंगचा विषय ना, तो आम्हाला त्या फोनवर ते त्यांचा प्रॉपर ॲड्रेस, मोबाईल नंबर ह्या सगळ्या लिहून पण घ्यावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याला विलंब लागतो. पण मी भरपूर साऱ्या अशा 1.5 वर्षामध्ये मदत केलेली आहे, की त्या ठिकाणी मी 5 ते 7 मिनिटांमध्ये पोहोचलेली आहे आणि त्या महिलांना सुरक्षा दिलेली आहे. अच्छा. सो प्रत्येकच गोष्टीमध्ये विलंब लागत नाही. आणि जसं आपण मर्डरची केस म्हणलो किंवा पोक्सोचा असेल, तर पोलिसांना त्या घटनास्थळी पोहोचावं लागतं. तिथं सील बंद करावं लागतं ते जागा. त्यानंतर फॉरेन्सिक लॅब व्हॅन येते. त्यानंतर ते रक्ताचे नमुने गोळा केले जातात. त्यानंतर तिथं फोटोशूट होतो, म्हणजे क्राईम सीनचा फोटोशूट होतो. म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर सगळे पुरावे गोळा केले जातात. पुरावे एका दिवशी गोळा नाही होत. त्यानंतर तुम्हाला साक्षीदार गोळा करायला लागतात, की तुम्ही मर्डर पाहिला, मग कोणी कोणी पाहिला, लोक सांगत पण नाहीत. मग त्या जवळच्या, म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि त्या जेव्हा आपण पुरावे गोळा करतो तेव्हा ते कोर्टामध्ये सादर केले जातात. म्हणजे इथं पोलिसांचा रोल संपतो, मग कोर्टाचा रोल चालू होतो. आणि त्यानंतर ते मग पुढे न्याय द्यायला किती विलंब लागतो, हे म्हणजे ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. पोलीस खातं वेगळं, न्यायव्यवस्था वेगळी, हे 2 जे भाग वेगळे आहेत ना, हे नागरिकांनी समजून घ्यायला हवेत, असं मला वैयक्तिक वाटतं. आता खूप लांब नाही, पण आत्ताच आपले एक 13 वर्षाच्या मुलीवर बघ एक अत्याचार वगैरे झाले. ती खूप जास्त दुर्दैवी घटना घडलेली आपल्या सोसायटीमध्ये. त्याच्यामुळे एक मुलीचे वडील किंवा आई यांच्यामध्ये एक भीती निर्माण झाली. आता आम्ही जरी म्हटलो तरी बाहेर पाठवताना आईचं एक म्हणणं असतं, की कुणी काही दिलं तर खाऊ नको, कुणी काही सांगितलं तरी ऐकायचं नाही. तर तुम्ही पोलीस म्हणून अशा आता ह्या सगळ्या वेळेला एक पालकांना काय संदेश द्याल? हां, तर पालकांना मी पण ही गोष्ट खूप जवळून, आता ही तुम्ही सांगितली ती गुजरातमधली आय थिंक ती गोष्ट आहे. आणि एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्या पुण्यामध्ये आणि आमच्या हद्दीमध्ये जे आता नसरापूरचं प्रकरण झाले, ते मी स्वतः त्या पीडित मुलीच्या घरी आमचा बंदोबस्त होता. आणि
मी त्यांचा जवळपास 5व्या-6व्या मजल्यावर फ्लॅट आणि मी जाऊन बघितलं. म्हणजे एवढी बेकार अवस्था त्या आई-वडिलांची आणि हे सगळं खूप म्हणजे मी तिथून खाली निघून आले, बघवलं नाही. तर मी त्या आई-वडिलांना सांगेल, आता घडणाऱ्या गोष्टी घडतात, पण त्याविषयी आपण कशी काळजी घेतली पाहिजे. तर वडिलांनी लहानपणापासून मुलींना शिकवलं पाहिजे, की गुड टच, बॅड टच हा तर खूप बेसिक हो. प्रश्न आहे, की तुम्हाला आता तेच म्हणून नाही, तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा तुम्हाला ते प्रकरणं घडतात, रोडणंसुद्धा घडतात आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर हे वैयक्तिक आई-वडिलांनीच लक्ष दिलं पाहिजे. हं, कोणीही तुमच्या मुलांसाठी ती गोष्ट करणार नाही, जेवढ्या तत्परतेने, आतुरतेने तुम्ही करू शकता. त्यामुळं जसं CCTV फुटेज म्हणतो आपण लावलेलं आहे, तसं तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याचं CCTV फुटेज मुलींवर, लेकरांवर आपल्या लावावं, असं मला वैयक्तिक वाटतं. पण तुम्हाला असं कधी वाटतं का, की सपोज एखादी घटना घडली, मुलींच्या बाबतीतच एखादी घटना घडली, तर जो तो अपराधी आहे, ती केस खूप लांबवण्यापेक्षा डायरेक्ट रिझल्ट जर दिला, तर कारण ठोस पुरावे जर असतील, की ह्यानेच हे गोष्ट केलेली आहे, तर मग त्याला डायरेक्ट तिथंच आपण काही XYZ काहीही शिक्षा दिली किंवा फाशीचीच शिक्षा दिली खरं तर मग बाकीचे जे नवीन अपराधी तयार होणार आहेत, हे कुठेतरी कमी होईल. तर तुम्हाला असं वाटतं का असं बरोबर. होईल? नक्कीच मला वाटतं. एक म्हणजे पोलीस आपण म्हणतो, की वर्दी घातली आहे, पण एक हं. वर्दीच्या आत मी एक महिला आहे आणि मी सामान्य नागरिक आहे हो. देशाची. त्या अनुषंगाने मी सांगते आणि नंतर वर्दीच्या अनुषंगाने पण सांगते. हो, हो, हो. तर ह्या 2 गोष्टी वेगळ्या विचार करण्याच्या पाठीमागे म्हणजे मलाही वाटतं, की जर आपल्याला दिसतोय गुन्हेगार आहे, तर हां. तुम्ही लगेच फाशीची शिक्षा द्या. पण दुसरी गोष्ट अशी आहे, की आता शिवाजी महाराजांच्या काळात जे होतं, तेव्हा संविधान नव्हतं ऑब्व्हियसली. ते बरोबर. त्यांचा कायदा होता आणि ते योग्यच होता, अगदी योग्य हो. होता. पण आता आपण संविधान एक म्हणजे लोकशाही देश आपण म्हणतो. आपण जेव्हा संविधान स्वीकारले, तर संविधानामध्ये असा तो मोटिव्ह आहे, की तुमचे 10 म्हणजे आरोपी पळाले तरी चालेल, पण एक अपराध्याला ज्याचा हं. अपराध नाहीये, तर त्याला शिक्षा झाली नाही पाहिजे. म्हणजे हा मोटिव्ह असतो त्या गोष्टीमागे, की किती त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन होतं. म्हणजे मला काय म्हणायचंय, की समजा एखादं फसवू शकतो पुढच्या माणसाला, की हां, ह्याने गुन्हा केलाय, पण त्याने गुन्हा नाही केलाय आणि त्याला शिक्षा भेटली, तर हे संविधानाच्या विपरीत आहे, असं थोडक्यात. तर आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विलंब लागतोच. कारण जे आपण पोलीस खातं आहे, त्यांच्या सर्व गोष्टी जे आपण म्हणतो, की पुरावे घ्यावे लागतात. हं, हं, ह्या हं. सगळ्या गोष्टीला वेळ लागतोच. पण ते पुरावे घेतल्याच्या नंतर सर्व कोर्टामध्ये आपण हजर केल्याच्या नंतर जो आपली न्यायव्यवस्था आहे, त्यांचं ते पुढचं काम आहे. मग त्यावर ते ठरतं, की किती मग तुम्ही पुढच्या व्यक्तीने वकील लावलाय, आपण वकील हं. लावलाय आणि मग ते पण दुसरे पुरावे जमा करणार, जे अपोझिट पुरावे जमा करणार. मग ह्या गोष्टीला सगळा वेळ लागतो. आणि ते हं. न्यायव्यवस्थेचं काम आहे किंवा त्या जजचं काम आहे, की ते मग किती लवकर न्याय देऊ शकतात त्या पीडित महिलेला. पण म्हणजे मी जरी आता एखादी न्यूज बघत असेल आणि एखादी घटना घडतीये आणि तिथं सरळ अपराधी दिसतोय CCTV फुटेज म्हणा किंवा काय, तर हे 100% शुअरिटी असते की हा अपराधी आहे. बरोबर. तरी पण खूप कमी केसेस आहेत तिथं अपराधीला डायरेक्ट फाशीची शिक्षा भेटली. खूप म्हणजे खूप कमी, हो, हो. रेअरली अगदीच. हो. कमी होतं. खूप जास्त. तर मग एक असं आतमधून वाटतं ना, की का? का म्हणजे का फाशी होत नसेल यांना? बरोबर. यांना फाशी होत नाही म्हणून नवीन अपराधी तयार होताय. बरोबर. तर मग तुम्हाला असं म्हणायचं की आपली न्यायव्यवस्थामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हां, मी असं पण नाही म्हणणार, की अगदीच न्यायव्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आहे. पण न्यायव्यवस्था चालवणारी जी लोकं आहेत ना, मला हं. वाटतं त्यामध्ये प्रॉब्लेम बरोबर आहे. आहे. कारण जे संविधान लिहिलेलं आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी, ते कुठल्यातरी एक म्हणजे त्यांना किती पुढचा विचार करून लिहिलंय, की ते या काळाला सुद्धा म्हणजे यथायोग्य हं. प्रकारे ते संविधान बसतं. पण त्यांनी स्वतः सांगितलं होतं, की मी संविधान लिहिलंय, पण त्याला जर चालवणारे योग्य नसतील, तर ते संविधान व्यर्थ ठरतं. तर त्यामुळे बरोबर आहे. हाच प्रश्न आहे, की तुम्हाला समजा तुम्हाला कोर्टामध्ये पुरावे सगळे तुम्हाला हजर केलेले आहेत, सादर केलेले आहेत, हं. तर तुम्ही त्यावर योग्य निर्णय द्यावा आणि ते एका बरोबर आहे. दिवसातही होऊ शकतं आणि ते तुम्ही 10 दिवस हो. विलंबही लावू शकता. असं माझं वैयक्तिक मत आहे. हो, बरोबर आहे. ते तर आहे. आणि आता एक रिसेंटली घटना घडली ती सिया गोयलची. बरोबर आहे. हो. तर आता तर तिला म्हणजे कस्टडीमधनं बाहेर पण काढलं. हो. तर मग तुम्हाला असं वाटतं का, की पैसा म्हणजे मनी पॉवर कुठेतरी जास्त हावी झाली तिच्या गुन्ह्यावर किंवा मग असं म्हणता येईल का? हो, परत मी तेच सांगेल, की जेव्हा माणूस आपले तत्व विकतो थोडक्यात. हं. आता मी जसं 3 वर्ष डिपार्टमेंटमध्ये आहे, तेव्हा मी खूप छोट्या-मोठ्या गोष्टी पाहिल्यात आणि मी एक तत्वनिष्ठ म्हणजे एक स्त्री आहे म्हणू शकते मी. जे आई-वडिलांकडून आले, तर ते मी
कायम ठेवणार. आणि मला डिपार्टमेंटमध्ये खूप सारे असे म्हणजे प्रलोभन म्हणू शकतो, एक योग्य शब्द वाटेल मला तो, तसे प्रलोभन माझ्यासमोर आलेत, पण मी नाकारलेले आहेत आणि मी ती कायम नाकारेल. तर तीच गोष्ट आली की सिया गोयलचं जे प्रकरण आहे, तर आपण जेव्हा आपले तत्व विकतो तेव्हा हे असे प्रकरण घडतात. नाहीतर जेव्हा सरळ ती मुलगी कबूल करते, तो मुलगा तिचा प्रियकर कबूल करतोय की आम्ही क्राईम केलाय, तर तुम्ही शिक्षा द्या, काही हरकत नाहीये. मग जेव्हा पुढची व्यक्ती म्हणजे त्या गोष्टीला सहमत आहे, जसं तुम्ही पैशाचा विषय घेतलाय, तर हे एक आपली मानसिकता आहे आपल्या समाजामधली की आपण कुठल्या गोष्टीला महत्त्व देतो. म्हणजे की तुमचा जीव एवढा दुय्यम झालाय का पैशापेक्षा? तुम्हाला पैसा महत्त्वाचा आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये जे मॅटर करतात की तुम्ही आणि त्या पदावर बसलेली लोक सुद्धा मला वाटतं की तेवढीच त्या गोष्टीसाठी काय म्हणू शकतो आपण की जबाबदार आहेत. की तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही निर्णय देऊ शकता. समजा माझ्या हातामध्ये डायल 112 मला कॉल येतो नागरिकाचा, तर माझ्या हातामध्ये आहे की मी ते किती वेळामध्ये पोहोचून त्याला न्याय देऊ शकतो किंवा त्याची सुरक्षा करू शकते. सो ते माझ्या हातात आहे. मी तेवढं काम माझं चोखपणे करते आणि मी करत राहील. सो त्या गोष्टीमध्ये त्या पुढच्या व्यक्तीचं तेवढंच जबाबदारी आहे की मी किती न्याय देऊ शकतो. तर मग आपण कुठल्या गोष्टीच्या आहारी जातो, हे म्हणजे ह्या गोष्टी, आता मी हे उथळ बोलते कारण ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात. त्यामुळे ह्या गोष्टी फार काही लपवण्यासारख्या नाहीयेत. सो ह्या गोष्टी त्याला मॅटर करतात. आता किती जरी आपण म्हटलं की पैशाची पॉवर जास्त आहे, पण तुम्ही तर दुसऱ्या बाजूला म्हणला की संविधान ते पण तेवढंच मॅटर करतं. तरी पण आत्ताची अशी सिच्युएशन आहे की आपण जर म्हटलं, आपण असं म्हणतो की 10 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराधीला शिक्षा नको. ते लागू होतच नाहीये. पण ऍक्च्युली आता जर बघितलं ना ह्या सिच्युएशनला की अपराधी पण सुटताय, निरपराधीचा तर प्रश्नच नाही, पण अपराध्यांना पण शिक्षा भेटत नाही ना. तर मग ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा, तर बरोबर आहे. याच्यावर माझं मत असं आहे की संविधानामध्ये तुम्हाला बदल करण्याचा हा खूपच मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय ठेवलेला आहे. जे म्हणजे तुम्ही काही कलम बदलू शकता. तुम्ही जर तुम्हाला आता आपल्याला वैयक्तिक वाटते, आपण दोघी विचार करतोय ह्या बाबतीबद्दल, सगळेच विचार करत असतील, तर मला असं वाटतं की ज्या लोकांच्या हातामध्ये ही पॉवर आहे, तर तुम्ही हे जे समजा पोक्सोचे गुन्हे झाले, मर्डरचे गुन्हे झाले, या महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही हा निर्णय घेऊ शकता की अगदीच आपल्याला त्या गोष्टीवर अवलंबून राहण्याची गरज नाही की आपण पुरावे गोळा करू आणि नंतर त्याला शिक्षा भेटेल. तर तुम्ही एक कलम बदलू शकता आणि तिथं फाशीची शिक्षा, डायरेक्ट पुरावा मिळाला फाशी शिक्षा, दॅट्स इट. मी पण हे खूप विचार केलाय. पण हे जे आपले म्हणजे ज्या माणसांच्या, ज्या लोकांच्या हातामध्ये ही पॉवर आहे, त्यांनी हा विचार करायला हवा. कारण जेव्हा ही गोष्ट त्या सामान्य नागरिकावर बेतते किंवा तुम्ही खुर्चीवर बसलात, समजा मी पोलीसच्या वर्दीमध्ये आहे, माझ्या घरी ती घटना घडली नाहीये, म्हणजे मी त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अगदीच अनअवेअर आहे का? मला काहीच भावना नसाव्यात का? मी माणूस म्हणून मला त्याची जाणीव असावी, मी महिला म्हणून मला जाणीव असावी. सो ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात की तुम्ही सगळं तुम्हाला संविधान बदलायची गरज नाही, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टीचे तुम्ही बदल करून तुम्ही निर्णय घेऊ शकता, कारण ती पॉवर आपल्यामध्ये आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असं कधी घटना घडलेल्या आहेत का, किंवा तुम्हाला पण कुणीतरी म्हटलंय का की आपण सॉर्ट करू पैशाचं ह्याचं त्याच्यावर, तर तेव्हा तुम्ही काय रिॲक्ट करता? ओके. तर 3 वर्षामध्ये तर माझ्या वैयक्तिक म्हणजे कर्तव्याच्या काळामध्ये तर माझ्या समोर आली नाहीये घटना. पण जसं आपण सोशल मीडिया आलाय आपल्यासमोर, तर सोशल मीडियामध्ये आपण बघतो खूप साऱ्या बातम्या, PSIने ही लाच घेतली आणि ते खरंच आहे. आता ह्याच्यात खोटं बोलण्यासारखी काय नाही की पोलीस घूस घेत नाहीयेत, जे घेतात ते पकडले जातात, बरोबरच. पण मला असं वाटतं वैयक्तिक की आपण म्हणजे माणसाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी कितीसा पैसा लागतो आणि आपण वर घेऊन जाणार नाही, हा एकच थॉट माणसाला ना खूप समाधान देऊन जातो की आपण किती काय करणार आहे त्या गोष्टीचं. किंवा जे लोक ह्या गोष्टी करतात त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा मग आपण आता हे पकडले जातात काही, आता पुण्यामध्ये पण माझ्या जवळच्या लोकांसोबत पण हे झालेलं आहे आणि मला पण कधीच नाही वाटलं की जेव्हा त्यांची बातमी आली, आता मी नाव नाही घेणार, ज्यांची जेव्हा बातमी आली तेव्हा मला असं वाटलं की यार ह्या लोकांनी असं केलंय. कारण मी त्या लोकांना वैयक्तिक
पर्सनली ओळखते, करू ही लोक अशी करू शकत नाहीत, पण ते करतात कारण त्यांचा तेच मी परत एकदा सांगेल की तत्व जे तत्व विकतात. जेव्हा असं मी गरीब कुटुंबातून आली आणि भरपूर सारे मला आता सोशल मीडियावर माझा अकाउंट आहे, सो मला बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत आणि मला कमेंट्स खूप सारे येत असतात की सगळे पोलीसवाले असेच असतात. तर पब्लिकनी समजून घ्यावं की जशी सगळी पब्लिक सारखी नसते तशी सगळे पोलीस पण सारखे नसतात. कारण शेवटपर्यंत आपण जसं म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब झालं, शाहू फुले आंबेडकर म्हणतो, APJ अब्दुल कलाम, भरपूर सारे मोठे हस्ती आहेत की ते प्रामाणिकपणे शेवटपर्यंत राहिलेले आहेत आणि समाधानी आयुष्य जगून निघून गेलेले आहेत. त्यांचं तसं आयुष्य निघून गेलं आणि जे क्राईम करतात, जे अशा गोष्टी करतात, त्यांचं आयुष्य मग जेलमध्ये जातं. बरोबर आहे. सो ह्या गोष्टी आहेत. तर मग आता मी एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. मी आता बाहेर शिक्षणासाठी आली आहे. मी असो किंवा माझ्यासारख्या आणखी भरपूर साऱ्या मुली आहेत की ज्या एक स्मॉल बॅकग्राऊंडमधून आलेल्या आहेत, शिक्षणासाठी बाहेर आलेल्या आहेत. तर मग त्यांच्यासोबत इथे अन्याय होतात. छोट्या मोठ्या बसमध्ये असू, ऑटोमध्ये असू, कुठेही असू, छोट्या मोठ्या गोष्टी खूप जास्त होतात आणि कधी कधी तर खूप एक्स्ट्रीम लेवलपर्यंत पण जातात, पण त्यांना घरच्यांना सांगता येत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं असतं की घरच्यांना सांगितलं तर घरचे एकतर आपल्याला दोषी ठरवतील किंवा आपलं शिक्षण बंद करतील, म्हणून मुली शांत बसतात. तर मग असे काही रूल्स रेग्युलेशन्स पोलीसमध्ये असतात का की बाबा घरच्यांना न कळता किंवा मग आपलं नाव उघड न होता पण ॲक्शन घेऊ शकतात? हो, घेऊ शकतात अगदीच. जेव्हा तुम्ही शहरासारख्या ठिकाणी येता शिक्षणासाठी, तेव्हा मुलींनी खरं तर आपली स्वतःची काळजी अगोदर घेतली पाहिजे. आपण तेवढं अवेअर राहिलं पाहिजे की आपल्याला कोणी फसवतंय का, इतपत आपण सामाजिक लेवलला अवेअर राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठलाही गुन्हा घडू द्या, तुमच्यासोबत वाईट प्रकार घडू द्या, तुम्ही सांगण्यासाठी घाबरू नका. पोलीस खातं हे असं आहे की तुमची कुठलीही गोष्ट पर्सनल वैयक्तिक लेवलवर ती लीक केली जात नाही. समजा आता मला डायरेक्ट 112चा कॉल येतो आणि जेव्हा पुढच्या व्यक्ती म्हणतो की मॅडम माझं नाव सांगू नका, आम्ही नाही सांगत. कारण तिथे आवश्यकता नाही. आपल्याला आवश्यकता काय आहे की ती अडचण कशी दूर केली पाहिजे, त्यांचा जे प्रॉब्लेम आहे तो सोडवणे महत्त्वाचे, की ना की त्यांचं नाव म्हणजे पब्लिश करून याच्यामध्ये अर्थ नाही. सो ज्या काही महिला मुली आहेत, तुमच्यावर जो काही अन्याय होतो तो त्याला तुम्ही सामोरे जा. तुम्ही पर्सनल लेडीज पोलीसला म्हणजे येऊन भेटू शकता. तुम्ही ते तुमचा प्रॉब्लेम वैयक्तिक सांगू शकता. तुमच्या आईवडिलांना तुम्हाला थेट सांगू वाटत नसेल तर तुम्ही आम्हाला येऊन सांगू शकता. अगदी सगळे आता जसं की मला ह्या गोष्टीचा म्हणजे फार म्हणजे वाटतं, त्रास त्रासही होतो आणि वाईट वाटतं खरं तर खात्यामध्ये. जसं की आपल्या फरसाना पोलीस स्टेशनला एक घटना घडली की ती मुलगी मदतीसाठी आली आणि त्या मॅडमनी परत नेऊन सोडलं. म्हणजे मला ही खूप गोष्ट लागली खरं तर. आणि मी खात्यामध्ये आहे आणि मीच माझ्या खात्याबद्दल असं बोलती आता पॉडकास्टमध्ये, हे पण समोर येईल उद्या. पण मला असं वैयक्तिक वाटतं की एक तुम्ही महिला आहात आणि तुमचं जसं शरीर आहे तसंच पुढच्या मुलीचंही शरीर आहे आणि तुम्ही वर्दी जेव्हा अंगावर घेताय, तुम्हाला पगार मिळतोय त्या गोष्टीचा, तर तुम्ही ते चोखपणे काम केलं पाहिजे असं मला वाटतं. पण आता हाच मुद्दा पुढे येतो परत की मग आता ती मुलगी तर मदत मागायला गेली होती, मग तिच्यासोबत काय झालं. पण आता तुम्ही ह्यावर काय, मलाही कधी कधी मी ब्लँक होते खरं तर की खरंच यावर काय मग आता योग्य ज्यांच्याकडे हेल्प करायला तेच असं करतात. पण आता मग असं सांगायला गेलं तर तुम्ही समजा पोलीस स्टेशनला तुम्ही येताय तर तुम्ही कुठल्याही तुमच्या जवळच्या व्यक्तीला ती गोष्ट सांगा किंवा तुमचे जे भरोशाचे व्यक्ती आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा किंवा 2-3 जे कॉन्स्टेबल तिथं ग्रुपमध्ये असतील त्यांना सांगा किंवा आता हेच आहे त्यावर. कारण मी कधी कधी ब्लँक होते की खरंच ह्या गोष्टी मग आपण कशा हँडल करायच्या. पण एक म्हणजे पूर्ण सर्वच ज्या गोष्टी आपल्या समोर येतात त्या गोष्टीबाबत घडत नाही. हे खूपच अपवादात्मक गोष्टी घडतात की पोलीस खात्यामधली एखादीच लेडीज अशी असेल. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे पोलीस स्टेशनमध्ये येऊन तुमचा जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही वैयक्तिकरित्या सांगू शकता आणि तुमची कुठेही माहिती पब्लिश होणार नाही त्याची काळजी पोलीस डिपार्टमेंट योग्यरित्या घेत असतं. तर तुम्ही जसं मगाशी म्हणलं की पोलिसांनी किंवा कोणी पण असो डिपार्टमेंटमध्ये त्यांनी तत्ववादी राहिलं पाहिजे, आपण आपले प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. बरोबर. तर मग आता जे फ्युचरमध्ये पोलीस होणार आहेत किंवा जे आता पोलीस भरतीची तयारी करताय, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल ह्या बाबतीत तरी? नक्कीच. मी तर आत्ता जे पोलीस झालेले आहेत नवीन जे माझ्या खालच्या बॅचचे आहेत, माझ्यानंतर भरती झालेत, मग ते विचारतात जे रिक्रूट आहेत, मी त्यांना सुद्धा सांगत असते की तुम्ही आत्ताच पोलीस खात्यामध्ये आलात आणि माझा जे 3 वर्षाचा अनुभव आहे तेवढ्यावरूनच मी सांगते. फार अनुभव तर अजून यायचाच राहिलाय मला. पण मी त्यांना सांगत असते की तुम्हाला अशी लोक म्हणजे तुमचं मन भटकवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला लालच दाखवण्याचा. आपल्याच डिपार्टमेंटमधले म्हणा किंवा पब्लिक सुद्धा ते दाखवू शकतात. पण तुम्ही जर निष्ठावान असाल, आता ते आतला गुण आहे मॅडम.
मॅडम आपल्या, की आपण कसे वागतो. जर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला ते तत्व आतमध्ये टाकले तुमच्या, तर ते कायम असणार आहे. आता माझी सख्खी मोठी बहीण सुद्धा पिंपरी चिंचवड पुणे शहरमध्ये पोलीस आहे. तर ती MIDC एरियामध्ये असल्यामुळे आता सर्वांनाच माहिती आहे की कुठल्या भागात काय गुन्हे चालतात, कारण हे पब्लिकच करते ह्या गोष्टी. असं आहे का की कोणतरी नवीन व्यक्ती येऊन करणार आहे, असं नाहीये. त्यामुळे पोलिसासोबत काय संबंध ठेवायचे, कसे ठेवायचे, हे पब्लिकला बरोबर माहिती आहे. त्यामुळे जर तुम्ही पुढूनच लाच देताय आणि तो पुढचा व्यक्ती पोलीस खात्यामधला पण मग तत्वनिष्ठ नसेल आणि तुमचं पण काम भागतंय, तर तुम्ही ती गोष्ट करता. मी एवढी ओपनली बोलते कारण हे माझ्यासमोर आलेल्या गोष्टी आहेत. माझ्या दीदीसमोर पण आलेली आहे. 40 लाखाची बॅग समोर आलेली आहे आणि ते जे काय पुढे कारवाई करायची तिने योग्यरित्या शासकीय रित्या ती कारवाई केलेली आहे. आणि आत्तासुद्धा खूप साऱ्या, आता तिला पण जवळपास 4 वर्ष कंप्लीट झाले पोलीस खात्यामध्ये. सो तिच्यासमोर पण भरपूर ती मला तिचे अनुभव सांगते. सो तिच्यासमोर पण भरपूर ह्या गोष्टी आल्या. पण ते म्हणतात ना पुन्हा एकदा की आई-वडिलांकडून, आपल्या घरच्यांकडून जे आपल्याला तत्व आपल्या अंगात आले ते आपण कधीही म्हणजे खारिज करू शकत नाही किंवा कधीही दुय्यम स्थानी ठेवू शकत नाही कुठल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. आणि ते आम्ही कायम करत राहणार. असंच प्रत्येक नवीन रिक्रूट आले किंवा भरती होणार आहेत, तुम्ही आत्ता जसं तुम्ही एवढा गरिबीतून भरती होताय, तुमच्या पायाला कधी कधी शूज नसतात आणि जेव्हा तुम्ही भरती होतात आपल्याला चांगला आपलं म्हणजे उदरनिर्वाह करण्यासारखा एक आपल्याला पगार मिळतो. तर आपण ह्या गोष्टी जास्त म्हणजे हव्यासापोटी नाहीच केला पाहिजे, करायलाच नाही पाहिजे. आणि कुठल्याच क्षेत्रामध्ये, नुसतं पोलीस खात्यामध्येच करप्शन आहे असं पण नाही मॅडम. प्रत्येक खात्यामध्ये करप्शन आहे आणि प्रत्येक लोक करतात. फक्त एवढाच फरक आहे की ज्याचा त्याचा हा वैयक्तिकच प्रश्न आहे मला असं वाटतं. किंवा तुमच्यामध्ये माणुसकी असेल तर तुम्ही त्या प्रकारे त्या एकनिष्ठतेने जाता त्या योग्य मार्गाने. तर हाच सल्ला देईल की तुम्ही तुमचं तत्व सोडू नका पोलीस खात्यामध्ये आल्यावर. कारण जेवढं पब्लिकला आस आहे आपल्यावर, त्यांच्या मदतीशिवाय आपण पोलीस खातं स्ट्रॉंगपणे चालू शकत नाही किंवा आपल्या मदतीशिवाय त्यांच्या अडचणी दूर होत नाहीत. हे जे आपला वाईसवरचा पोलिसांचा आणि नागरिकांचं नातं आहे ते एक स्ट्रॉंग झालं पाहिजे. या हेतूने तुम्ही काम करा. आणि हाच सल्ला असेल की म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे नागरिकांची आपण सेवा करण्यासाठी आलो तर तीच आपण केली पाहिजे. बरोबर आहे. आता जे फ्युचर पोलीस होणार आहेत त्यांचे आईवडील यांना तुम्ही काय सांगाल की कुठेतरी कधी कधी सोसायटीला म्हणा किंवा नातेवाईकांमुळे ते थोडेसे कुठेतरी त्यांच्या मनातून पण येतो की नको बस आता सगळे नाव ठेवतायत नको. तर मग पण त्यांना ही फिलिंग कशी एक्सप्रेस करता येईल की नाही, जेव्हा तुमच्या वैयक्तिक तुम्ही तिघी पण बहिणी तुम्ही जे सांगितलंय, तुम्ही तिघी पण चांगल्या पोस्टला गेल्यानंतर तुमच्या आई वडिलांची जी फिलिंग होती तिथं तुम्ही एक्सप्रेस करू शकत नाही. मग तुम्ही आता तुमच्या बाकीचे जे घरचे आहेत, पेरेंट्स आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हा महत्त्वाचा खरं तर प्रश्न आहे. कारण माझ्या जे सराउंडिंगमध्ये माझ्या जे फ्रेंड्स आहेत, फिमेल फ्रेंड्स मी जास्त करून सांगेल की एक मैत्रीण आहे जी माझ्यासोबत, तिने भरतीची तयारी केली आणि त्या भरतीमध्ये ती नाही झाली, मी झाले. पण ती असं पण नाही की ती फक्त 2 मार्कानं राहिली आहे. त्यामुळे ती असं नाही की डम होती, तिला काहीच येत नाही, अशातला भाग नाही. आणि अगोदरपासून मी तिच्या घरच्यांच्या टचमध्ये, आईवडिलांच्या टचमध्ये होते की मी म्हणलं की तिचं नाव तर त्यामुळं तिच्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही लग्न करू नका, ती पोरगी 20 वर्षाची 21 वर्षाची आहे. पण माहिती नाही आता ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न किंवा आपण तेच म्हणतो परत आपण रुरल एरियामधून खेडेगावातून येतो तेव्हा मुलींना आईवडिलांना शिक्षणापेक्षा त्यांची लग्न महत्वाची वाटतात. त्यांना इंडिपेंडेंट करण्यापेक्षा कुणाच्या तरी गळ्यात घालणं म्हणेल तर ते कुणाच्या तरी हवाली करणं खूप महत्वाचं वाटेल. समजा तुम्ही 10 लाखाचं लग्न करून त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तुम्हीच करताय. आता ते झालंच आहे. मी तिचंच उदाहरण का दिले कारण ती मला खूप जवळ आता पण मी तिला खूप फोनवर बोलते, तिचं माइंड फ्रेश करत असते. आणि तिच्या आईवडिलांना पण बोलले की तुम्ही करू नका लग्न. पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी लग्न करून झालं आणि तेच व्हायचं तेच झालं. डायव्होर्सपर्यंत गोष्टी गेल्या या सगळ्या गोष्टी. आणि तिला एक चान्स दिला असता तर ती पोलीस झाली असती, ती स्वतःच्या पायावर उभं राहिली असती. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा आणि त्यांना अजून सुद्धा समाजाचं खूप पडलेलं आहे की डिवोर्सपर्यंत गोष्ट गेली आणि समाज काय म्हणून. अरे म्हणजे आता माझे सुद्धा आई वडील आमच्या मोहल्ल्यामध्ये किंवा आपण म्हणतो सोसायटीमध्ये की नाही मुलींना शिकवलेलं, लग्न करून दिलेलं आहे, 2-2 मुलं झालीत आणि त्या आता काय करतात, तेच शेती करतात, शेतीला जातात बस. पण तुम्ही हा विचार करा की आपली मुलगी कशी एक्सेप्शन झाली पाहिजे, उदाहरण झाली पाहिजे. आणि ते होतातच. जर तिच्यामध्ये एवढी तळमळ आहे तर तुम्ही थोडा सपोर्ट करायलाच हवा. तुम्ही सोसायटीचं फार ऐकलं नाही पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. कारण आज तुमची मुलगी शिकत आहे तरी सोसायटी बोलणार आहे, उद्या तुमची मुलगी चांगली पोस्टवर आली तरी सोसायटी बोलणार आहे की नाही आम्हाला माहित होतं की ही लागणार आहे ना. आधी काय बोलणार की नाही मुली काय करू शकणार नाही, तुम्ही उगाचच पैसा व्यर्थ घालताय. तर तुम्ही
सोसायटीचं न ऐकता तुमच्या मुलीवर, तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करा. हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा बाहेरचे लोक मार्गदर्शन करण्यापेक्षा, किंवा बाहेरचे लोक तर मार्गदर्शन करतच नाहीत, मी असं वैयक्तिक बरोबर आहे. म्हणेल, तर ते मार्गदर्शन, ती स्ट्रेंथ, ती जे पाठिंबा आहे ती घरच्यांकडूनच येतो. आणि तेव्हाच एक मुलगी, एक मुलगा सक्सेस होऊ शकतो असं मला वाटते. बरोबर आहे. त्यामुळे किती तुम्ही तिला पाठिंबा द्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे, आणि ते तुम्ही द्यावा असं मला वाटतं. तुम्ही आता एज्युकेशन पण झालं, त्याच्यानंतर तुम्ही छोटा जॉब पण केला, पोलीस खात्यातच केला, पण थोडा कमी लेवलचा जॉब केला, आणि आता तुम्ही प्रॉपर पोलीस म्हणून पण जॉब करताय. तर मग तुम्हाला किती असं वाटतं की एक मुलीला इंडिपेंडंट होणं किती महत्वाचं आहे आत्ताच्या जनरेशनमध्ये? तर हा प्रश्न खूप म्हणजे म्हणतो ते पर्सनलच आहे मुलींच्या बाबतीमध्ये. तेच. आणि हे खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट राहील की तुम्ही इंडिपेंडेंट होणं हे खूप महत्त्वाचं आहे. या घडीला काय आधीच्या सुद्धा घडीला होतं, पण ते सक्सेसफुल झालं नाही म्हणू शकतो. कारण सर्व बायका हे पुरुषांवर अवलंबून राहायच्या, हो. आणि चूल आणि मूल आपण जे ऐकत हो. आलोय वाक्य, ते त्यांना योग्य बरोबर वाटायचं. आहे. पण आत्ताच्या घडीला मी जे माझ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे प्रकरणं घडतात तिथं मी बघते, तर जेव्हा भांडण होतं नवरा बायकोचं आणि मग आम्ही त्या कॉलवर जातो, तेव्हा नवरा असं तिला डायरेक्ट म्हणून टाकतो की तू जा घरामधून. तेव्हा त्या बाईनं काय करायचं, मग बरोबर. धुनी भांडी करून खायची का? तर हा विचार केला पाहिजे प्रत्येक मुलीने, आणि खूप म्हणजे स्ट्रॉंग आपण इंडिपेंडेंट झालंच पाहिजे. कारण तुम्हाला कुणासमोर ही हात पसरायची गरज वेळ पडणार नाही नाही. आली पाहिजे. एखाद्या वेळेस आता हे आपल्या नशिबात नसतं. आपण मी नशिबाचा भाग म्हणणार नाही, पण हा शब्द येतोच की नशिबाचा भाग आहे की आपलं म्हणजे मॅरेज लाईफ किती सक्सेसफुल हो. राहील, किती नाही. तर तो एक वेगळा भाग झाला. पण नाहीच झाली यदा कदाचित सक्सेसफुल, तर बरोबर तुम्ही आहे. तुमच्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता. तुम्हाला कुणाला पैसे मागण्याची गरज पडणार नाही. तुम्ही एक थोडक्यात आपण जसं म्हणतो की आपण आपल्या मनाची मालकीण असणार आहोत. तर प्रत्येक मुलींना इंडिपेंडेंट झालंच पाहिजे. असं नाही की तुम्हाला सरकारी गव्हर्नमेंट जॉब चेस करता नाही आली, तर तुम्ही त्याच मागे लागून तुमचे वर्ष वाया घाल. तुम्ही प्रायव्हेट जॉब करा. कुठल्याही एक ठाम म्हणजे तुम्हाला इन्कम सोर्स होईल, जे की बरोबर आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर कमवताय. हे एक तुम्ही स्ट्रॉंग तुमची बाजू करूनच ठेवली पाहिजे प्रत्येक मुलीने. बरोबर. आणि असा पण दुसरा विषय आहे की मग प्रत्येकाला ती संधी नाही मिळते. आता जसं मी मगाशी माझ्या मैत्रिणीचा किस्सा सांगितलाय, तर मी वैयक्तिक 2-3 माझ्या मैत्रिणी अशा जवळच्या आहेत. मी त्यांना बोलले की तुमच्या घरून नाही होतंय ना, तर मी स्वतः तुम्हाला म्हणजे हेल्प करेल, इकॉनॉमिकली हेल्प करेल, आणि मग त्यांचा तेच पुन्हा स्वतःचा सेल्फ हे म्हणतो ना आपण की कुणाकडून पैसे नाही घ्यायचे, ते येतं पुढे. बरोबर आहे. पण तुम्ही नंतर लागल्यावर द्या. पण तुमच्यात ते गट्स आहे मला माहिती आहे, तर तुम्ही करू शकता, तुम्ही करा. तर मला असं पण वाटतं की मग तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचू नाही शकत गव्हर्नमेंट, तुम्ही प्रायव्हेट जॉब घ्या आणि इंडिपेंडेंट व्हा. ते खूपच महत्त्वाचं आहे. आता ती जी मुलगी मग डायव्होर्स झाला, आता प्रायव्हेट जॉब करते, आता करते, तेव्हासुद्धा म्हणलं तुला ते जाऊ दे, त्यांचं ते विषय होऊ दे, पण तू जा. घर सोडून जाण्या इतपत मी तिला बोलले, कारण माझ्यात तो कॉन्फिडन्स बरोबर आलाय. आहे. आणि प्रत्येक मुलीला मी हे सांगते. मला सांगा, जसं बाहेर देशामध्ये 18 वर्ष 17 वर्ष झाली की मुलांना देतात सोडून, Independent, हो. इंडिपेंडेंट होतात ते. तुम्ही कमवा, तुम्ही खा. हो. तसं भारतामध्ये नाहीये. मी नाही. मान्य पण करते. कारण तेवढा कॉन्फिडन्स पण मुलींमध्ये नाहीये, मुलांमध्ये नाहीये. 30-30 वर्षाची मुलं पण आजकाल आईबापावर म्हणजे डिपेंड राहतात. त्यांचंच बरोबर म्हणजे आहे. ते काय करत, म्हणजे सगळे नाही पण थोडेफार. कारण ते आपल्याला शिकवलं नाहीये घरामधून की तू इंडिपेंडेंट हो, तू स्वतः कमव, स्वतः, हे शिकवलं नाहीये. पण मुलींनी आता हे करायला सुरुवात केली पाहिजे. तर बरोबर आहे. तुमच्या ह्या पिढीपासून सुरू केलं तर कुठेतरी आपल्या पाठीमागच्या पिढ्या त्या शिकतील ती गोष्ट की मला आईबाबावर अवलंबून नाही राहायचे. मी कितपत अवलंबून राहणार ना. सो ह्या सगळ्या गोष्टी आहे की मुलींनी खरंच इंडिपेंडेंट झालं पाहिजे, आणि ते मस्ट आहे. हो, ते आता काळाची गरज Yes, म्हटलं yes, ना yes. तरी चालेल. तर मग आता आपण भरपूर सारी चर्चा केली. आपण एक रॅपिड फायर राउंड Yes, पाणी घेऊ का थोडं? घ्या ना. सकाळची ड्युटी की रात्रीची ड्युटी? दोन्ही सुद्धा. कारण पोलीस खाते हे 24 तासासाठी बांधील आहे. सो दोन्ही. ग्राउंड की लिखित परीक्षा? मी दोन्ही म्हणेल, पण ग्राउंड. जास्त. हा, चहा? कारण दोन्ही शिवाय होत नाही. बरोबर आहे. चहा की कॉफी? कॉफी. ट्रेनिंग मधला एका शब्दात अनुभव? POP. त्यानंतर एका शब्दात पोलीस सेवा? कर्तव्य. कर्तव्य. ड्युटी संपल्यावर पहिली गोष्ट काय करता? वर्दी काढून ठेवते. आज सुट्टी मिळाली तर झोप की फिरायला जाल? मला फिरायला आवडतं. आवडतं. अच्छा.
कोणता सण ड्युटीवर जास्त साजरा करायला आवडतो? रॅपिड फायरमध्ये मी इथेच पडले. सर्व सण. अरे वा. एक सुपर पॉवर जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही कोणती निवडाल? मला सुपर पॉवर मिळाली तर मी महिलांच्या बाबतीत कठोर म्हणजे जे निर्णय घेण्यासाठी मला क्षमता येईल ती मी घेईन. अच्छा. जर पोलीस नसता तर कोणत्या क्षेत्रात करिअर करत असता आता? पोलीस नसते तर मी स्पोर्ट्समध्ये. अच्छा. तर मग असे तुम्ही बोलता बोलता तुम्ही जे सांगितलं की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन पण आहात, तर तुम्ही कोणता स्पोर्ट्स खेळता? तर मी स्पोर्ट्समध्ये तायक्वांडो खेळते. अच्छा. मार्शल आर्ट्स आहे. म्हणजे स्पोर्ट्सचं आणि गव्हर्नमेंट एक्झामचं काही कनेक्शन आहे का? म्हणजे तुम्ही का स्पोर्ट्समध्ये, की तुम्हाला आवड होती म्हणून, की गव्हर्नमेंट रिलेटेड काही? ओके. हां, तर हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. कारण आजकाल जे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जी कॉम्पिटिशन बघतोय आपण, हां. त्या कॉम्पिटिशनला म्हणजे असं डोळ्यासमोर ठेवून की स्पोर्ट्स हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कॉम्पिटिशनलाच नाही की तुमच्या शारीरिक वाढीसाठी किंवा ह्याच्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी स्पोर्ट्स हे खूपच महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक मुलांनी आयुष्यामध्ये एक स्पोर्ट्स जपलाच पाहिजे. जर तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस लवकर घ्यायची असेल तर त्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो जो स्पोर्ट्स आहे. कारण तुम्हाला एक 5% आरक्षण आहे, स्पेशल जागा असतात. तर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर. जर तुम्हाला MPSC द्यायची असेल तर तुम्हाला नॅशनलचं सर्टिफिकेट, मेडल पाहिजे. कुठलंही तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड कुठलंही मेडल घेऊ शकता. जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये स्पोर्ट्स रिझर्वेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्टेटचं मेडल असणं गरजेचं आहे. आणि मी म्हणेल की ज्या मुलांना जास्त समजा लेखी होत नाही किंवा अभ्यासाचं म्हणू शकतो आपण, आणि कुठलाही प्रत्येक स्पोर्ट्स पर्सन हा जो अभ्यासामध्ये थोडासा पाठीमागेच पछाडलेलाच असतो. आणि कारण ते मी अनुभवले कॉलेजमध्ये माझा स्पोर्ट्समुळं बॅकलॉग लागला होता. सो ह्या सगळ्या गोष्टी तर प्रत्येकाने स्पोर्ट्स हा खेळायलाच पाहिजे. आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तुलनेत म्हणायला गेलं तर तुम्ही आधी एक सिक्युअर करून ठेवा तुमचं मेडल. तुमचं स्टेट मेडल असेल, तुमचं नॅशनल मेडल तुम्हाला MPSC करायची असेल, आणि त्यानंतर तुम्ही जर MPSCकडे लागला तर तुम्हाला ते थोडंसं सोपं जाईल. तुम्हाला म्हणजे कट ऑफ लागण्यामध्ये तुमचा कट ऑफ कमी लागतो स्पोर्ट्सचा सामान्यच्या जनरलच्या तुलनेमध्ये. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते मी कुठंतरी म्हणजे आय फेल्ट दॅट की मला खूप माझं हे वाटतं की मी कुठेतरी त्यामध्ये पाठीमागे पडले. कारण तेच आपण पुन्हा म्हणू की योग्य मार्गदर्शन, बरोबर. स्पोर्ट्सचं योग्य मार्गदर्शन मिळणं पण खूप महत्त्वाचं आहे की तिथं तुम्ही पुश होता. आणि जोपर्यंत मला कळालं होतं तेव्हा तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. त्यामुळे मी प्रत्येकाला असं सांगेल की जर तुम्ही ॲज अ स्पोर्ट्स पर्सन असाल, स्ट्रॉंग स्पोर्ट्स पर्सन असाल, तर तुम्ही एक मेडल घेऊनच ठेवा. कारण ते तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षा करायला खूप महत्त्वाचं राहील. कारण जर माझ्याकडे आज स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असतं हा मी आवर्जून मेन्शन करेल तर मी 2022ला प्री मेन्स दिली होती PSI STIसाठी. तर तिथं मी आज PSI 2022ला राहिले असते. पण माझं स्पोर्ट्स सर्टिफिकेट नसल्यामुळे तो आणि अभ्यास तेवढा नव्हता. अभ्यास हा स्पोर्ट्स लेवलच्याच प्रमाणात होता आणि तिथपर्यंत कट ऑफ होता, पण माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं. सो ते राहून गेला आणि आतापर्यंत मग स्ट्रगल चालूच आहे त्या गोष्टीसाठी, पुढच्या गोष्टीसाठी. आणि करत आहे. सो तुम्ही स्पोर्ट्समध्ये मेडल घेऊन राहा. आणि जर तुम्हाला स्पोर्ट्समध्येच करिअर करायचं असेल तर वेल अँड गुड. तर तुम्ही ॲज अ एक प्रॉपर स्पोर्ट्स प्लेअर व्हा, तुमची आवड जपा आणि खेळत राहा. एवढं सांगितलं. म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं, तुम्ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली आहे, तर म्हणजे खरंच मुलांमध्ये अवेअरनेस पसरायची खूप जास्त गरज आहे की स्पोर्ट्स किती जास्त इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. आणि ह्या स्पोर्ट्सला तुम्ही नुसतं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे किंवा तुम्हाला गव्हर्नमेंट ह्या दृष्टिकोनातून न घेता, मी मला थोडा मायग्रेनचा प्रॉब्लेम होता 7वी 6वी पासून. मग मी कुठेही चक्कर येऊन पडायचे. सो स्पोर्ट्स किती महत्त्वाचा आहे मी वैयक्तिकरित्या माझ्या अनुभवावरून सांगते. तर मी कुठेही चक्कर येऊन पडायचे तेव्हा मी स्पोर्ट्समध्ये नव्हते. मला जवळपास 10वीला स्पोर्ट्स काय, आता मी एक खेडेगावातून येते सांगितलं तसं, जेव्हा मी तालुक्याच्या ठिकाणी गेले हॉस्टेलला, मी 8वी ते 12वीचं शिक्षण पूर्ण केलं हॉस्टेलला राहून. सो तेव्हा मला कळालं की स्पोर्ट्स काय असते. कारण आजूबाजूची लोकं खेळायची, आमच्या शिक्षकांची मुलगी ती राज्यस्तरावर जायची, तिचे सत्कार व्हायचे. तेव्हा आम्ही बघत होतो हे काय आहे. ती थाळीफेक हा तिचा गेम होता. आणि तेव्हा
बिलकुल माहीत नव्हतं. त्याला डिस्कस थ्रो असं म्हणतात इंग्लिशमधून. आणि आम्ही सरांना विचारायचो, क्लासमधून बघत होतो. ते एक आपला स्पोर्ट्सचा खेळाचा एक हे असतो म्हणजे लेक्चर असतं शेवटी शाळा सुटण्याच्या. तर ती खेळायची आणि आम्ही बघत असायचो. तर आम्ही विचारलं की सर काय हे म्हणता. मग त्यांनी सांगितलं की थाळी फेक आहे, डिस्कस थ्रो आहे, स्पोर्ट्स आहे. तेव्हा कळायला लागलं. आणि मग मी तेव्हा म्हणजे तेव्हापासून 10वीला 11वीला जॉईन केलं कराटे पहिल्यांदा. आणि त्यानंतर मी तायक्वांडोमध्ये आले. म्हणजे आणि मग हळूहळू जेव्हा मी स्पोर्ट्स करायला लागले तेव्हा माझी मेंटली म्हणा, फिजिकली माझी ग्रोथ व्हायला लागली. माझा मायग्रेनचा प्रॉब्लेम कमी झाला. कारण आपण जेव्हा एखादा खेळ खेळतो तेव्हा आपली फिजिकली आणि मेंटली ग्रोथ होते. आपण पीसफुलनेसकडे जातो किंवा एकाग्र होतं आपलं मन. तर ह्या म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत की तुम्ही ते स्पोर्ट्समधून तुम्हाला मिळतात. तर खूप फायदेशीर असतं तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण आणि तुमच्या जे तुम्ही पुढं करणार आहे स्पर्धा परीक्षा त्याच्यासाठी पण. सो तुम्ही एक आयुष्यामध्ये कुठला तरी खेळ नक्की खेळा, असं आवर्जून मी सांगेन. आता सपोज तुम्ही जे होता पोलीस खात्यामध्ये होता, तर कधी असं वाटलं नाही का आपल्यात दुसरी पण एक कला आहे किंवा कोणती दुसरी कलामध्ये तुम्हाला आवड होती का कधी? हो, हो. खरं तर हा जिव्हाळ्याचाच प्रश्न आहे माझ्या. कारण मला अगोदर मी कविता अच्छा. लिहिण्याचा मला छंद आहे. होता म्हणण्यापेक्षा आहे सुद्धा, पण आता काही काळानुसार ते 2 वर्ष झाली मी लिहू नाही शकले. पण मी 12वी पासून कविता लिहिते आणि सोबत मी स्पोर्ट्सची पण आवड आहे खेळाची. सो ते 2 गोष्टी. तुम्ही कधी आणि लिहिली का कविता आता मग? हो, मी भरपूर साऱ्या कविता लिहिल्यात. म्हणजे आता जवळपास माझ्या 100+ कविता लिहून झाल्यात. बापरे! 700-800 कोट्स मी लिहिलेत. म्हणजे जे की आपण चारोळ्या म्हणतो, 2 ओळी अशा वगैरे. तर असं भरपूर लिखाण आहे. तर मला आणि आमच्या प्रेक्षकांना पण नक्कीच आवडेल तुमच्या एखाद्या कविता ऐकायला. हो, तर आता आपला पॉडकास्ट जे पोलीस भरती संदर्भात झालाय, तर मी जे अपयशी पोलीस भरतीमध्ये जे अपयश येतं मुलांना, तर त्यांच्याविषयी मी लिहिली होती कविता. तर ते मी सादर करते. 2023मध्ये जेव्हा मी भरती झाले तेव्हा खूप जागी सत्कार वगैरे झाले. तेव्हा पण मी ही कविता सादर केली होती आणि तेव्हाच लिहिली होती की माझ्यासोबतची जी 1-2 मार्कांनी मुलं राहिली त्यांचासुद्धा तेवढाच म्हणजे काय म्हणतो मेहनत असते, प्रयत्न असतात, कष्ट असतात. तर त्यांच्यावर मी ही कविता लिहिली. प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या आणि 1-2 मार्कांनी राहिलेल्या मुलांना ही कविता कनेक्ट होईलच. तर इथे चर्चा होत नाही माझ्या कालच्या यशाची आजकाल. इथे चर्चा होत नाही माझ्या कालच्या यशाची आजकाल. पराभव मात्र लोकांनी माझा कसा डोक्यावर घेतलाय बघा. माझाही घाम तेवढाच गळतोय, माझेही पाय तेवढेच थकतात. माझाही घाम तेवढाच गळतोय, माझेही पाय तेवढेच थकतात. परंतु जेवढी तुमच्या यशामध्ये दाटी दिसतीये तेवढी माझ्या यशाची दमकुंडी झाली मित्रा. परंतु जेवढी तुमच्या यशामध्ये दाटी दिसतीये तेवढीच माझ्या अपयशाची दमकुंडी झाली आहे मित्रा. कारण इथे चर्चा होत नाही माझ्या कालच्या यशाची आजकाल. पराभव मात्र लोकांनी माझा कसा डोक्यावर घेतलाय बघा. मीही केलंय रक्ताचं पाणी. प्रत्येकच जण करणार. 1 मार्कानं राहिला म्हणजे तो माझ्याबरोबरच त्यांनी मेहनत केली. सो मीही केलंय रक्ताचं पाणी. माझीही जिद्द कायम आहे मित्रा. तुझ्या कष्टाचं चीज झालं बोलतात ती लोक. तुझ्या कष्टाचं चीज झालं बोलतात ती लोक. माझ्या कष्टाचा अंशही दिसत नाही त्यांना. कारण इथे चर्चा होत नाही माझ्या कालच्या यशाची आजकाल. पराभव मात्र लोकांनी माझा कसा डोक्यावर घेतलाय बघा. अशा अनेक मध्यरात्री, जसं मी म्हणले की आम्ही 12-12 पर्यंत हे करायचं, तसेच प्रत्येक जण आपलं रक्ताचं पाणी दिवसाचा रात्रीचा दिवस करतो आणि अभ्यास करतो. तर अशा अनेक मध्यरात्री मीही जागलो आहे. अशा अनेक मध्यरात्री मीही जागलो आहे. माझ्याही डोळ्यातून यशाच्या भीतीचे अश्रू पाझरले आहेत मित्रा. माझ्याही डोळ्यातून यशाच्या भीतीचे अश्रू पाझरले आहेत मित्रा. कौतुक फार आहे तुझ्या यशाचं. कौतुक फार आहे तुझ्या यशाचं. परंतु एक कौतुकाची थाप माझ्याही अपयशाला गरजेची आहे मित्रा. कारण इथे चर्चा होत नाही माझ्या कालच्या यशाची आजकाल. पराभव मात्र लोकांनी माझा कसा डोक्यावर घेतलाय बघा. पराभव मात्र लोकांनी माझा कसा डोक्यावर घेतलाय बघा. धन्यवाद. म्हणजे खूप खरंच मनाला लागणारी कविता. एखादा जर मुलगा 1-2 मार्काने जर राहिले असतील तर त्यांचा आतमध्ये काय नेमकं विचार चालू असतील ते खरंच याच्यातून व्यक्त होत आहे.
म्हणजे खूप छान कविता लिहिताय तुम्ही. खरंच तुमचा अशा छंद जर भरपूर असेल ना तर तुम्ही खरंच जोपासावा तो. येस, येस. हो ना, ह्या 2 वर्षात तर मला थोडं लिखाण नाही झालं आणि जेव्हा मी लिखाण नाही होत, तेव्हा मी डिस्टर्ब होते. कारण मी अगोदर ज्या वेनं लिहायचे ना, जेव्हा मी 12वी झाली होती नेमकी, तर घरी मी जेव्हा भांडी घासायचे, जेव्हा कपडे धुवायचे, बरोबर. तेव्हा जरी त्या टायमिंगला आता मी भांडी घासतीये, माझ्या हातात भांडी आहेत आणि मला त्यावेळेला 2 ओळी आठवल्या, तर मी पटकन हात धुवायचे आणि जाऊन लिहायचे. त्या ओळी नोट करून घ्यायचे आणि माझ्या मम्मीला बरोबर कळायचं, पळतच गेली की हिला काहीतरी सुचलंय. इथपर्यंत मी लिहायचे आणि आता थोडंसं मला भरपूर जण म्हणतात की तो कंटिन्यू कर. पण आता ते थोडंसं माणसाचे 12 तास 14 तास ड्युटी होते आणि ते डोकं थोडंसं गांगारून जातं, त्यामुळे मला सुचत नाही बरोबर खरंच. आहे. पण माझ्या जी कविता आहेत अगोदरच्या, त्याचं एक पुस्तक काढण्याचा माझा विचार आहे आणि अरे ते वा. जोपासण्याचा म्हणजे पुढील नक्कीच, छंद नक्कीच. जोपासण्याचा विचार आहे. तर एक सर्वसामान्य जनता म्हणून आपल्यासाठी आपण जेव्हा कुठेतरी एका पोस्टला येतो, एक लेवलपर्यंत जातो, तेव्हा त्याच्यामागे आपल्या मम्मी पप्पांचा खूप जास्त स्ट्रगल असतो. खूप नक्कीच. त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलेले असतात त्यांच्या स्वप्नांचे म्हणा किंवा त्यांच्या आवडीचे किंवा त्यांचे स्वप्न ते कुठेतरी मागे ठेवतात आणि आपल्याला प्रायोरिटीमध्ये देतात. पण आपण ते कधी त्यांना थँक्यू म्हणत नाही किंवा नाही व्यक्त बरोबर. करतात आपल्यासारख्या लोकांना. तर तुम्हाला आता पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या आईवडिलांना काही सांगायचंय का, की तुमच्या जर्नीचे जे क्रेडिट तुम्हाला द्यायचंय का त्यांना? हो, नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात, की आपण आपल्या आई-वडिलांना कधी बोलून दाखवत नाही नाही दादा. आणि ह्यामध्ये एक्सेप्शन असतात. तसं माझं आहे कदाचित असं मला वाटतं. तर मी माझ्या आई-वडिलांना बोलून दाखवलेलं आहे अगोदर पण. पण परत एकदा पॉडकास्टच्या माध्यमातून मी नक्कीच माझ्या मम्मी-पप्पाला सांगू शकेल. सांगण्यास मला आनंद होतोय, की थँक यू तुम्ही मला शिकवलं आणि ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे मी कुणालाही असं 50-50% आपण आई-वडिलांना देतो. पण मी माझ्याकडे ना 60-40% हां, करेल. हां. कारण भरपूर माझ्या मम्मीचा हात आहे बरोबर आहे. ह्यामध्ये, की आम्हाला तिने शिकवलं. खरं तर माझ्या डोळ्यात पाणी येतंय आता म्हणजे जेन्युइनली खरंच येतंय. म्हणजे. कारण माझी मम्मी 10वी शिकलेली आहे आणि जेव्हा मी बघते, की तिला आपण म्हणतो, की तुम्ही एखाद्या माणसासोबत तुम्हाला आयुष्य काढायचंय आणि बरोबर तुम्हाला आहे. ते निवडण्याचा सुद्धा अधिकार दिला जात नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या फेजमधून माझी मम्मी आली असल्यामुळे माझ्या मम्मीला तिनं आम्हाला कधीच म्हणजे असं दुय्यम स्तरावर ठेवलं नाही, की तुम्ही जे करताय ते योग्य आहे आणि तुम्ही बरोबर करत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे. थोडक्यात म्हणजे माझ्या वडिलांनी पण भरपूर सपोर्ट केला असं नाही. पण ते असतं ना एक 100% Emotional जास्त. आता कनेक्शन पण थोडक्यात असतं मी आईसोबत. छोटे-छोटे प्रसंग इथे सांगू इच्छिते, की समजा आपण खेड्यातून आलोय आणि आपल्याला जीन्स घालायला सुद्धा आम्हाला अलाऊ नव्हतं. बरोबर आहे. ही एवढी छोटी गोष्ट आहे. तर मी पुण्यात बसून सांगते, तर ही भरपूर लोकांना ऐकताना असं वाटलं, की ह्याच्यात एवढं काय आहे? बरोबर आहे. केस कापण्याची सुद्धा परमिशन नव्हती. तर ह्या गोष्टीमध्ये माझ्या मम्मीचा कसा रोल आहे ती मी तुम्हाला सांगू मला खूप आवडेल ही गोष्ट सांगायला. तर आम्ही जेव्हा हॉस्टेलला गेलो 8वीला तेव्हा आता जेव्हा आपण तालुक्याला जातो नवीन गोष्टी बघतो आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. तर आवड निर्माण व्हायला लागली, की केस कापायची बरोबर आहे. आणि जीन्स घालायची. मग आणि माझी मम्मी आम्हाला घेऊन द्यायला लागली. तर मग पप्पाच्या निदर्शनास ते यायला लागल्यानं पप्पा म्हणायचे, की कशाला जीन्स घालायची? काय आवश्यकता आहे? तर माझी मम्मी म्हणायची, की आपण लेगिन्स घालतो महिला. तर ह्याच्यापेक्षा हे जाडा कपडा आहे आणि हे अरे! मुलींना जास्त वर्ष टिकेल. आपल्याला बार-बार कपडे नाही घेऊन द्यायला लागणार. ह्या गोष्टी थ्रू आम्हाला त्या गोष्टी मम्मीनं द्यायला सुरुवात बरोबर केली. आहे. समजा आता केस कापले, पप्पाला आवडत नाही केस कापायला. तर मम्मी म्हणायची, की तिथं हॉस्टेलला राहतात मुली आणि त्यांना विंचरण्याला, केस धुवायला लागतात, वेळ लागतो शाळेत जायला. बरोबर आहे. परत मग खूप अडचणी येतात ते कॅरी करायला केस. त्यामुळं कापलेत. मग ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी माझ्या मम्मीने अशा आमच्या थ्रू पोहोचवल्यात, बरोबर की आहे. मग त्यामध्ये पप्पा हां ठीक आहे असं करत. सो ह्या गोष्टी खूप म्हणजे मॅटर करतात माझ्या मम्मीनं आम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये. आणि आत्तासुद्धा मी आता पुण्यामध्ये राहते. तर खूप काही गोष्टी करण्याची मला आवड निर्माण होते किंवा मी करत राहते. तर माझी मम्मी मला नेहमी पुश करत आली आणि बरोबर. आत्तापर्यंत मम्मी-पप्पा दोघंही पुश करत आले. तू करते योग्य आहे आणि तेवढा विश्वास आणि सर्वात हां. महत्त्वाची एक गोष्ट मी आवर्जून इथे सांगू शकते, की मुलींनो तुम्ही घरच्यांचा विश्वास संपादन करा. बरोबर आहे. त्याशिवाय काहीही होणार नाही. आता परत एक की माझा लहान भाऊ आहे. माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहे. पण तो आपण म्हणतो ना, की मोठा भाऊ असो किंवा लहान आपण त्याला वडिलाचा दर्जा देतो. तसं मी माझ्या भावाला वडिलांचा दर्जा देते. कुठल्याही गोष्टी असेल तर मी त्याला
विचारते, सांगते. आत्ताही सुद्धा आता मी मोठी झाले, मी कमवते, मला काहीच गरज आहे ना विचारायची, पण नाही, मला असं वैयक्तिक वाटते, कारण तेवढा त्यांचा विश्वास आहे माझ्यावर आणि मी ते कायम ठेवलाय. तर तुम्ही असं ठेवा, म्हणजे आई-वडील तुमच्यावर विश्वास ठेवतील किंवा तुम्हाला कुठलीही गोष्ट करण्यापासून रोखणार नाही. तर त्यामुळं आणि माझ्या भावाचा पण तेवढाच हात आहे, की आपण जेव्हा लॉकडाऊन लागलं, आपले खायचे वांदे, सगळ्याच लोकांचं स्टक बरोबर. झालेलं सगळं आयुष्य, तेव्हा माझा भाऊ, माझ्या भैयाने कॉफी शॉपमध्ये काम केलं, जिममध्ये डाएट बनवण्याचं काम केलं आणि माझा भाऊ मला ते म्हणतात ना, एक प्रिन्सेस ट्रीटमेंट आपण बरोबर. म्हणजे सगळ्याच मुली डिझर्व करतात, बरोबर तर आहे. तशी प्रिन्सेस ट्रीटमेंट माझा भैया मला देत आलाय, देतोय पण. जेव्हा मी ग्रॅज्युएशन 8वी पासून ग्रॅज्युएशन 3rd इयर पर्यंत मी सायकल वापरली आहे. मग सायकल खराब झाली, तो मला सायकल सरप्राईज आणून दिली त्याने. अरे. पहिल्या घरातला अँड्रॉइड मोबाईल मला त्याने घेऊन दिला सरप्राईज. म्हणजे अशा भरपूर गोष्टी, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आता बऱ्याच लोकांना वाटेल की ह्याच्यात काय, पण नाही, ते आहे. सामान्य कुटुंबातून मी आले, त्यामुळे मला ह्या टच करतात, की मला ते बरोबर आहे. सांगावेसे इथं वाटले. आणि 50% मोर दॅन 50% लोक, हे मुली किंवा मुलं, हे गोष्टी कनेक्ट करू शकत असतील, की ह्या गोष्टी तेच आहे. खरंच खूप महत्त्वाच्या असतात. की जसं आपण म्हणतो की आई वडिलांना छोट्या छोट्या गोष्टी घेऊन हां. देणं. जसं मी आता लागल्यावर पहिलं भरती झाल्यावर पहिलं गिफ्ट माझ्या भैयाला, त्याला खूप बाळीची आवड आहे, तर मी त्याला घेऊन दिली सोन्याची बाळी. अच्छा. तर हे छोटीच गोष्ट आहे, पण खूप महत्त्वाची खूप आहे. महत्त्वाचं. कारण त्याने खूप मोठा रोल प्ले केलाय, बरोबर. वडिलांचा रोल प्ले केलाय. मी ऑल इंडियाला खेळायला जायचे 2018-19 17-18 मध्ये. तेव्हा समजा आपण बाहेर स्टेटमध्ये खेळायला चाललोय, तर म्हणजे तेव्हा तो मला एक्स्ट्रा पैसे मम्मी द्यायची खर्चायला, त्याच्याहून एक्स्ट्रा पैसे द्यायचा खर्चायला अरे. स्वतः. म्हणजे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते त्याने सपोर्ट केला. छोट्या-छोट्या सो गोष्टी. घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. मी फक्त मम्मी पप्पालाच नाही, तर मी सर्व माझ्या कुटुंबाला, तेवढ्याच माझ्या मधल्या बहिणीचा, जी आता BMS डॉक्टर आहे आणि MDची तयारी करत आहे, तिचा सुद्धा तेवढाच रोल आहे त्याच्यामध्ये. की मी 7वी पर्यंत डम नाही म्हणणार, पण मी मराठीतून शब्द वापरेल, की मी एक खूपच ॲव्हरेज मुलगी होते, हां, हां. किंवा सामान्य बुद्धिमत्तेची मुलगी होती. मला काही येत नव्हतं आणि मी तिच्याकडे बघून लिहायची, तिचा पेपर बघून लिहायचे, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये तिच्याच पावलापाऊल. ती बरोबर. माझी, म्हणजे मला कुठली मैत्रीण नव्हत्या, आम्हाला जुळ्या म्हणून टाकल्या असल्यामुळे आम्ही पहिलीपासून ते अच्छा. 12वी पर्यंत आम्ही दोघी बहिणी सोबतच होतो. त्यामुळे मी सगळे तिचं बघून करायचे. सो तिनं छोट्या छोट्या मला जे गोष्टी शिकवल्यात, जसं 7वी पर्यंत, मला आता हे सांगण्यासाठी मला काही लाज वाटत नाहीये, की मला बेरीज वजाबाकी यायची नाही मला 7वी पर्यंत. मी एवढी म्हणजे लो होते. सो ती मला हाताला धरून तिनं मला शिकवलेलं आहे. आणि आत्ता सुद्धा मला जेव्हा ड्युटी करताना मला जेव्हा फ्रस्ट्रेशन येतं मला भरपूर वेळा, आणि मी एवढी ब्लँक होते, की मला जे पुढचं करायचंय, ह्या म्हणजे जे शेड्यूल आहे माझा ड्युटीचा 12 तास, त्याच्यामुळे मला काही गोष्टी करता येत नाहीत, त्यामुळे मला रडायला येतं आत्ता पण. अरे. तर माझा पहिला कॉल माझ्या बहिणीला असतो, आणि ती एवढी म्हणजे समजदारीपणाने मला ती गोष्टी समजावून सांगते, आधी पूर्ण ऐकून घेते, तेव्हा माझा स्ट्रेस पूर्ण रिलीफ होतो. म्हणजे ते एक बरोबर माझं आहे. सॉफ्ट कॉर्नर, म्हणजे तिचा माझ्यासाठी, माझा तिच्यासाठी, आणि ती मला ते त्या योग्य प्रकारे समजून सांगू शकते. त्यामुळं माझ्या सर्व कुटुंबाला मी या पॉडकास्टच्या थ्रू की थँकफुल आहे तुमची, आणि तुम्ही मला एवढं सपोर्ट केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मम्मी पप्पा, भैया, माझी दीदी, सर्वजण, माझे मामा वगैरे, सगळ्यांचे मी थँकफुल आहे. तुम्ही जे सांगितलं ना आई वडिलांचं 60-40, ते खरंच म्हणजे खूप जास्त रिलेटेबल आहे. आपण असतं ना, एक फ्रेंड्स, सगळे लोक असतात, पण आपण जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतो ना, तेव्हा सगळ्यात पहिलं मम्मी आणि पप्पाच आठवतात. Yes, exactly. आपल्याला असं असतं की आता आईला सांगितलं ना फोन करून, सॉल्व्ह होईल. Yes, होतं yes, म्हणजे yes. ते हो, 100% नक्की, सॉल्व्ह 100%. होतं. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हो, असतंच. ती जी नाही आपल्यासाठी. हां, ते खरं म्हणजे जेव्हा आपण अनुभव घेतो ना, हो, जेव्हा हो. बाहेर पडतो, जेव्हा हम्म. लोकांचा अनुभव घेतो, फ्रेंड्सचा अनुभव घेतो, जेव्हा सगळे आपल्याला एक असा पॉइंट येतो की सगळे सोडून जाता म्हणता, मित्र बरोबर, मैत्रिणी बरोबर. कोणच राहत नाही हो, आपल्या हो, आयुष्यात. नक्कीच. तेव्हा मग फक्त आपले आई वडील असतात. मग तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळते कळते. की नक्कीच, यांनी नक्कीच. किती मोठा रोल आपल्या आयुष्यात प्ले केला होता, आणि केलाय. आपण कधी यांना प्रायोरिटी दिली नाही. हा. त्याच्यानंतर जे एक बूस्ट येतो ना आपल्या आतमधूनच, एक येते हो, मोटिवेशन नक्की, येतं ना, की नक्की. करायचं तर मम्मी पप्पांसाठीच करायचं आता. बरोबर, बरोबर. सगळ्यांनी आपल्याला हो, एवढं हो. कमी समजलेलं आहे आता. नक्की आपल्याला आपण, आपल्या आई-वडील- कारण एक वेळ अशी असते की आपण अननेसेसरी गोष्टीला महत्व देत खरंच असतो. देतो. म्हणजे ऍक्च्युली आणि- मुलींमध्ये पण खूप हो, हो, खूप असतं. माझ्या आयुष्यात तर ते खूप कनेक्टेड आहे. मी इतकं रिलेट करते ना, म्हणजे माझ्या 2-3 दिवस रिसेंटली झालेल्या गोष्टींमुळे एवढं, म्हणजे माझ्या आईने जे सांभाळून घेतलंय मला, हे की हेच झालं मुलींचं बरोबर. प्रॉब्लेम, बाहेर XYZ हो. प्रॉब्लेम खूप सारे असतात. Yes, yes, पण तेव्हा yes. एक असं आईचं आणि पप्पांचं असं म्हणणं होतं हो, की हो. आम्ही आहेत ना, तू कशाला टेन्शन बस, घेते. बस. ते जे वाक्य असतं ना, आम्ही आहोत, तू
कशाला टेन्शन घेते, ते खूप सारे Yes, प्रॉब्लेम yes, सॉल्व्ह yes. करून जातात. बरोबर बरोबर अगदीच. म्हणजे असं म्हणतात पण की आई तिचे आवडीचे दागिने खरेदी करण्यापासनं आपल्या आवडी पूर्ण करण्यासाठी तिचे दागिने मोडण्यापर्यंत जो Yes, प्रवास असतो ना, तोच आईचा exactly. प्रवास असतो. Yes, म्हणजे yes, yes, yes. जेव्हा मला कळालं होतं की आता मला एखाद्या पोलिसांसोबत किंवा म्हणजे पॉडकास्ट करायचं, तेव्हा मला खरंच खूप जास्त भीती वाटली होती. पण तुमच्यासोबत बोलून खूप जास्त छान वाटलं. म्हणजे खूप जास्त तुम्ही इम्पॉर्टंट माहिती दिली आहे सगळ्यांना. जे पोलीस भरती करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना पण खूप जास्त टिप्स ह्याच्यातून येणार आहेत. आणि जी सिच्युएशन आहे ॲक्च्युअलमध्ये डिपार्टमेंटमध्ये म्हणावं किंवा मग वरती ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट आम्हाला सांगितली आहे. तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. तर आमच्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद. मला पण तुम्ही बोलवलंत आणि यथोचित सन्मान केला त्याबद्दल तुमचे पण तुमच्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद. आणि मला पण तुमच्यासोबत बोलून पॉडकास्ट करून खूप छान वाटलं. थँक्यू.